जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती मुक्ता साळवे, लहू फुले शाहू, बाबासाहेब अण्णाभाऊ अशा सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. पुणे करार दिनाच्या निमित्तानं आयोजित या समारंभाचे नवनियुक्त लसाकमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय पलमटे सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले लसाकमचे संस्थापक सन्माननीय नरसिंग घोडके सर, लसाकमचे जिल्हा सचिव सन्माननीय मधुकरजी दुवे सर, तालुका अध्यक्ष राजेश तोगरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, महिला बंधू भगिनींनो, 24 सप्टेंबर हा दिवस पुणे करार म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो. आणि या 24 सप्टेंबरच्या दिनाच्या निमित्तानं आपल्याला 24 तारखेला कार्यक्रम या ठिकाणी घेता आला नाही, परंतु आज त्याच निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी जो आयोजित करण्यात आलेला हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये मला पुणे करार एक आकलन असा एक विषय मला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं पुणे करार आपल्यासमोर मी सांगावा अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. पुणे करार काय आहे? खरे तर तुम्ही सगळी दिग्गज मंडळी आहेत, अभ्यासू आहेत, तर तुमच्यासमोर हा विषय मांडत असताना या विषयाला न्याय मिळेल असा मी प्रयत्न या निमित्तानं करतो. या ठिकाणी विषय मांडत असताना मी 3 टप्प्यामध्ये हा विषय मांडणार आहे. पुणे कराराची पार्श्वभूमी आणि पुणे करार निर्माण होत असताना ज्या काही घडामोडी घडल्या गेल्या, त्या घडलेल्या घडामोडी आणि अस्तित्वात आलेला पुणे करार आणि या पुणे करारानंतर आमच्या वाट्याला आलेलं जीवन, अशा 3 टप्प्यामध्ये हा विषय या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्या देशामध्ये इंग्रजाचं राज्य होतं आणि या इंग्रजाचं राज्य असताना आपण पारतंत्र्यात होतो आणि आपण पारतंत्र्यात आहोत म्हणून या देशातली जी काँग्रेस होती, ती काँग्रेस या ब्रिटिशांच्या विरोधात लढत होती की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि मग याच काळामध्ये ब्रिटिश सरकारचा एक कायदा होता 1919चा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट म्हणून हा ओळखला जात होता. या कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद होती की प्रत्येक 10 वर्षानंतर ज्या काही सरकारने तरतुदी केलेल्या आहेत, त्या तरतुदीमध्ये 10 वर्षानंतर अवलोकन करून त्याच्यामध्ये बदल करता आला पाहिजे आणि इथल्या लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काही आमूलाग्र जर बदल करता आले तर खऱ्या अर्थानं भावी काळामध्ये, पुढच्या काळामध्ये योग्य अशा प्रकारचा न्याय देता येईल, अशा प्रकारची सुधारणा करता यावी, या उद्देशाने 1919च्या कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद त्या काळात होती. आणि मग तीच 1919च्या कायद्याची सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून 1927ला एक कमिशन
भारतामध्ये पाठवण्याची तरतूद ब्रिटिश सरकार करत होतं. आणि मग हे 1927ला ही जी रॉयल कमिशन भारतामध्ये पाठवायची होती, ती रॉयल कमिशन पाठवण्याच्या दृष्टिकोनातून जे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन यांनी दिल्ली या ठिकाणी गांधीजीबरोबर चर्चा केली, त्यांना कल्पनासुद्धा दिली आणि संविधानिक सुधारणा आपल्याला करावयाच्या आहेत. त्या अनुषंगानं हे कमिशन आपण भारतात पाठवत आहोत, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये झाली. आणि त्यानंतर हॅलो हां बघ तुला काय करता येते बघ आणि पाठव. नंतर फोन कर 1-1.5 तासानं. होय होय. तर ही सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून ही जी रॉयल कमिशन म्हणजे ज्या रॉयल कमिशन ही 8 नोव्हेंबर 1927ला भारतामध्ये पाठवली गेली. आणि ही रॉयल कमिशन सायमन कमिशन म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. सर जॉन सायमन यांना या कमिटीचे एक सदस्यीय हे कमिटीचे प्रमुख होते सायमन कमिशन. आणि ही सायमन कमिशन भारतात येणार होती. आणि मग या कमिटीमध्ये एकूण 7 सदस्याची ही समिती होती. आणि या समितीचे प्रमुख होते सर जॉन सायमन. आणि मग ज्यावेळी ही समिती तयार झाली, त्यावेळी भारतीय लोकांना वाटत होतं की ही समिती तयार करत असताना या समितीमध्ये मिश्र अशा स्वरूपाचे प्रतिनिधी असावेत, अशी भारतीय लोकांची कल्पना होती. परंतु सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लॉर्ड बर्कनहेड यांनी ह्या मिश्र स्वरूपाच्या या समितीला त्यांनी विरोध केला. आणि ही एक संसदीय समिती निर्माण झाली पाहिजे, ही संसदीय समिती अस्तित्वात आली पाहिजे, अशी त्यांची कल्पना होती. त्यामुळं या ठिकाणी जे 7 सदस्य होते ते 7 सदस्य फक्त ब्रिटिश सरकारचेच प्रतिनिधी होते. म्हणून भारतातले जे काँग्रेस आणि मुस्लिम लीग आहे या समितीच्या विरोधामध्ये ते गेले, या समितीला त्यांनी विरोध केला. आणि मग 3 फेब्रुवारी 1928ला ही कमिशन भारतात आली आणि या आयोगाची संसदीय आयोग म्हणून स्थापना झाली. त्यामुळे येथील भारतीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या समितीला विरोध करायला लागले. आणि मग हे करत असताना 1928ला कायद्यानुसार सरकारने सर जॉन सायमन कमिशन यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन जेव्हा नियुक्त केली, त्यावेळी कमिशनवर मिश्र स्वरूपाचं प्रतिनिधी नाही म्हणून भारतीय लोकांमध्ये तीव्र अशा प्रकारचा संतोष निर्माण झाला असला तरी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लॉर्ड बर्कनहेड यांनी विरोध याच्यासाठी केला की या भारतामध्ये ही जी कमिशन आली त्यानंतर योग्य अशा पद्धतीचा निर्णय भारतामध्ये घेता येणार नाही. या ठिकाणी भारतातले जर मिश्र स्वरूपाचे प्रतिनिधी जर या समितीमध्ये राहिले तर त्यांना अपेक्षित अशा प्रकारच्याच सुधारणा घडवून आणा, अशा प्रकारचा हट्ट या समितीमध्ये धरला गेला असता आणि तो होऊ नये, योग्य अशा पद्धतीचा निर्णय या समितीला देता यावा, हा हेतू त्या पाठीमागे होता. यासाठी या आयोगाने काम पूर्ण झाल्यानंतर भारताच्या नवे संविधान तयार करण्यासाठी या सायमन कमिशनचं काम पूर्ण झालं. ते परत ब्रिटिश सरकारला त्यांनी अहवाल सादर केला आणि अहवाल सादर केल्यानंतर ब्रिटिशांनी असं ठरवलं की हे जे संविधान आहे या ठिकाणचं भारताचं जे संविधान तयार करायचं आहे, हे संविधान तयार करत असताना योग्य अशा पद्धतीनं संविधान करता यावं म्हणून भारतीय प्रतिनिधींना काही लोकांना गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी बोलावलं. आणि मग ही गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931 या दरम्यान ही पहिली गोलमेज परिषद चालली. आणि मग ही 12 नोव्हेंबर 1930ला जे पंचम जॉर्ज गोलमेज परिषदेचे ते अध्यक्ष राहिले. आणि मग त्यांच्या गोलमेज परिषदेचं त्यांनी उद्घाटन केलं आणि भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही घटना होती. त्याचं कारण असं आहे
या ठिकाणी अस्पृश्यांसाठी एक ऐतिहासिक अशा प्रकारची घटना घडणार होती. कारण अशा प्रकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रथमच भारतीय अस्पृश्य लोकांना प्रतिनिधित्व याच्यामध्ये मिळणार होतं. आणि मग हे प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवाण बहादूर आर आणि श्रीनिवासन यांना अस्पृश्याचं प्रतिनिधित्व म्हणून या गोलमेज परिषदेमध्ये त्यांना बोलावलं गेलं. ही समिती आणि मग ही जी गोलमेज परिषद होती, या गोलमेज परिषदेमध्ये 9 समित्या होत्या. या 9 समित्यापैकी अल्पसंख्याक नावाची जी समिती होती ती महत्त्वाची समिती होती. म्हणून या महत्त्वाच्या समितीचे जे अध्यक्ष राहिले ते त्या काळातले जे पंतप्रधान होते रेम्से मॅकडोनाल्ड. हे रेम्से मॅकडोनाल्ड हे या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच या समितीचं कामकाज त्या ठिकाणी चालू राहिलं होतं. आणि मग ही समिती, या समितीला, या परिषदेला उपस्थित असणारे जी सगळी जी सभासद होते, मग ते काँग्रेस असेल, शिखांचं प्रतिनिधी असतील, किंवा मुस्लिम लीगचे प्रतिनिधी असतील, ॲग्लो इंडियन असतील, विविध जाती जमातीचे जे शिष्टमंडळ आहेत ते असतील, या सगळ्यांनी या समितीला आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल त्यांनी या ठिकाणी सादर केला. आणि त्यात बाबासाहेबांनी सुद्धा आपला जो अस्पृश्यांच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी जो निवेदन केलं, त्यांनी जे त्या ठिकाणी काही लेखी स्वरूपामध्ये आणि त्या ठिकाणी मनोगतातून जे काही निवेदन त्या ठिकाणी मांडलं, त्यामध्ये बाबासाहेबांनी 8 अटी याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या. तर ह्या 8 अटीपैकी पहिली अट अशी होती बाबासाहेबांची की इथल्या भारतीय लोकांना समान नागरिकत्व मिळालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशात अस्पृश्यांसाठी अतिशय हलाखीचं जीवन होतं. कारण इथं वर्णव्यवस्था होती. वर्णव्यवस्थेमध्ये जगणारा आपला अस्पृश्य समाज, जी 4 वर्ण होती, त्या 4 वर्णामध्ये सुद्धा आपला समावेश नव्हता. या 4 वर्णाच्याही आपण अतिशूद्र अशा अवस्थेत आपण या ठिकाणी जगत होतो. आणि म्हणून नागरिकत्वाचा काय आपल्याला माणसाचा सुद्धा दर्जा या ठिकाणी नव्हता. अशा प्रकारची आपली वागणूक होती. म्हणून बाबासाहेबांनी समान नागरिकत्वाची व्याख्या या ठिकाणी काही थोड्या कमी शब्दामध्ये मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अस्पृश्यतेच्या गुलामीतून पूर्णपणे आम्हाला मुक्त होण्यासाठी दलितांना स्वतंत्र नागरिकाचा दर्जा असला पाहिजे, अशा प्रकारची बाबासाहेबांची भूमिका होती. इतरांना जे समान अधिकार होते ते अधिकारसुद्धा आम्हाला मिळाले पाहिजेत आणि इतर जे लोक या ठिकाणी या भारतामध्ये राहत होते त्यांना जे अधिकार आहेत तशा प्रकारचेच समान अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत, अशीही संकल्पना या नागरिकत्वाच्या पाठीमागं बाबासाहेबांची होती. आणि व्यवस्थेने जे नाकारलेले जे सर्व अधिकार आहेत, हे सर्व स्तरावरचे जे अधिकार आहेत, इतरांना मिळणारे जे अधिकार आहेत, ते अधिकारसुद्धा आम्हाला मिळाले पाहिजेत. मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी प्रजेविरुद्ध दंड आकारणे, गैरकायदा बंधने घालणे किंवा भेदाभेद करणे, ज्या दिवशी भारतीय संविधान अस्तित्वात येईल त्या दिवसापासून ही सगळी प्रावधाने आम्हाला लागू झाली पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांची होती. म्हणून अशा प्रकारची अट या पहिल्या अटीमध्ये बाबासाहेबांनी ती मांडली होती. त्याचबरोबर दुसरी अट अशी होती की समान अधिकार उपभोगण्याचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे. तर समान अधिकाराच्या घोषणा दलितांना उपयोग नव्हता. कारण समान अधिकाराचा उपयोग केला तर सनातनी वर्ग पूर्णपणे आम्हाला नाकारत होता आणि संपूर्ण शक्तीनिशी आम्हाला विरोध करत होता. आणि अशा प्रकारची परिस्थिती इथं असताना अस्पृश्यांना त्यांची जी छळवणूक आहे, या छळवणुकीला आम्हाला सामोरं जावं लागत होतं. घोर अशा प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावं लागत होतं. म्हणून नुसत्या घोषणा न राहता बाबासाहेबांनी उल्लेख केला याच्यामध्ये की समान अधिकार भोगण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. केवळ नावापुरते अधिकार आम्हाला नको, तर आम्हाला ही जी घोषणा आहे, ही घोषणा अस्पृश्यांना जो घोर अन्यायाला तोंड द्यावं लागतं, या नुसत्या घोषणा न राहता यामध्ये शिक्षेची आणि दंडाची तरतूद झाली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचा अधिकार अस्तित्वात आल्यानंतर इथल्या व्यवस्थेला चाप बसला पाहिजे की इथल्या दलितांना जी वागणूक त्यांच्याकडनं मिळत होती ती वागणूक मिळणार नाही, अशा प्रकारची दहशत त्यांच्यावरती निर्माण झाली पाहिजे. तर अशा प्रकारचाच अधिकार या ठिकाणी निर्माण व्हावा, अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये करावी, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. त्यानंतर तो तिसरा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला, पददलित आणि सामाजिक बहिष्कार. सनातनी आणि हिंसक वर्ग या ठिकाणी अनेक गोष्टीचा वापर करत होते. गरीब ग्रामीण भागात राहणारे आमचे लोक
आणि शेतमजूर शेतगडी म्हणून कामावर गेल्याशिवाय ज्यांचं पोट भरत नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा आमची परिस्थिती अतिशय चांगली आहे. त्या काळातली जी परिस्थिती होती मजूर म्हणून काम करणाऱ्या लोकांची त्यानं दिलेलं वरून घ्यावं, वरून दिलेलंच आम्ही खावं, त्याने दिलं तरच आम्ही खावं आणि त्यांनी वरून पाणी आम्हाला दिलं तरच आम्ही पाणी प्यावं, अशा प्रकारची अवस्था होती. जवळसुद्धा आम्हाला बसता येत नव्हतं. आणि मग अशा प्रकारची अवस्था असताना अशा अवस्थेत पददलित आणि सामाजिक बहिष्कार जे आमच्यावर घातले जात होते, जे की आम्हाला काम केल्याशिवाय पोट भरत नाही, ह्यांना कामाला बोलवायचं नाही किंवा त्यांनी जर काही विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कामच द्यायचं नाही किंवा त्यांना पाणीच द्यायचं नाही. अशा प्रकारचे जे बहिष्कार आहेत, गावाच्या आत येऊ द्यायचं नाही, गावाच्या बाहेरच ठेवायचं. मग अशा प्रकारचे जे बहिष्कार आहेत आणि या बहिष्काराला सामोरं जाण्याची वेळ इथल्या पददलितावर येत होती, ती या ठिकाणी आली नाही पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था या कायद्यामध्ये केली पाहिजे. कामबंदी असेल, गावबंदी असेल, रोजगार बंदी असेल, बहिष्कार टाकणं असेल, कपडे नवीन घालणंसुद्धा आम्हाला बंधनकारक होतं. घोड्यावर वरात काढणंसुद्धा आम्हाला या ठिकाणी वरात काढता येत नव्हती. त्याचबरोबर अशा सामाजिक बहिष्काराला शिक्षापात्र गुन्हा ठरविण्याची तरतूद यामध्ये झाली पाहिजे, अशा प्रकारची बाबासाहेबांनी भूमिका मांडली. बहिष्काराच्या गुन्ह्याची व्याख्या करत असताना किंवा बहिष्कारांना शिक्षा देत असताना प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, बहिष्कार करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि ही बहिष्कार जे लोक या ठिकाणी जो गाव बहिष्कार टाकतो आपल्या समाजावरती आणि हे बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करणारा जो कोणी असेल त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याला मोठ्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे. आणि ही शिक्षा जोपर्यंत अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद होणार नाही तोपर्यंत इथली जी लोक आहेत ते लोक आम्हाला माणूस म्हणून सन्मानानं वागवणार नाहीत. म्हणून याच्यामध्ये अशा प्रकारची तरतूद झाली पाहिजे. धमकी देणाऱ्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. एखादा आम्हाला धमकावत असेल किंवा एखाद्याला आम्हाला सोयी सवलती मिळण्याच्या दृष्टिकोनातून, आमच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून जर कुणी आम्हाला धमकावत असेल तर अशा धमकी करणाऱ्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारची तरतूदसुद्धा या कायद्यामध्ये झाली पाहिजे, अशी बाबासाहेबांनी ह्या दुसऱ्या अटीमध्ये मांडलेली आहे. त्याचबरोबर 8 क्रमांक 3 अशी होती बाबासाहेबांनी मांडलेली. भेदाभेद विरुद्ध आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे जातीयतेच्या नावाखाली जी भेदाभेद होती, उच्च निश्चिततेचा या ठिकाणी जो प्रकार होता त्या प्रकाराला आळा बसला पाहिजे. त्यामुळं मग आम्हाला भाड्यानं राहत असताना मिळणारं निवास असेल, लाभाच्या सवलती घ्यायच्या असतील, शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनात आम्हाला अपेक्षित शिक्षण घेण्यासाठीची जी तरतूद असेल, उपहारगृहे आहेत, हॉटेलमध्ये आम्हाला प्रवेश असेल, नाट्यगृहामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे, नदी नाले आमच्यासाठी खुले झाले पाहिजेत, विहिरी, तलाव, रस्ते, प्रेक्षागृह, नाट्यगृह, मनोरंजनाची स्थळं, मंदिरं यात आम्हाला इतरांसारखं सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे. अशा प्रकारची ही भेदाभेद होणारी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया थांबली पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती. आणि अशा गोष्टीला नुसत्या या कायद्यात सवलती न करता याला विरोध करणारा, यापासून आम्हाला वंचित ठेवणारा इथला जो वर्ग आहे त्या वर्गाला अधिकार आणि शिक्षा आणि दंड झालं पाहिजे, अशा प्रकारची बाबासाहेबांची अपेक्षा होती. मला सांगा, आजसुद्धा आम्हाला घर भाड्याने मिळतो का? आजसुद्धा जर आम्हाला प्लॉट विकत घ्यायचा असेल तर आमची जात बघितली जाते. म्हणजे ही बाबासाहेबाला कल्पना कधी होती? बाबासाहेबांनी हे आता गोलमेज परिषदेमध्ये कधी मांडले? 1931ला मांडले बाबासाहेबांनी. मग सांगा, भविष्यामध्ये हे होणार नाही. बाबासाहेबाला कल्पना होती भविष्यामध्ये हे होणार आहे, आम्हाला मिळणार नाहीत, आमच्या सवलती आम्हाला मिळणार आहेत. शासकीय स्तरावर जर आपण विचार केला तर सरकारनं तरतूद केलेल्या ज्या सवलती आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आपला विकास झाला पाहिजे. आपला विकास राजकीय विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, राजकीय विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक बरोबरच धार्मिक विकास झाला पाहिजे. या ठिकाणच्या ज्या काही सर्वांगीण जीवन जगत असताना ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये आम्हाला इतरांप्रमाणे आम्हाला वागता आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांची होती. परंतु ती आजसुद्धा आम्हाला मिळत नाही. या गोष्टीचा विचार बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केला होता. अशी ही तरतूद 3ऱ्या या अटीमध्ये बाबासाहेबांनी मांडली होती. त्याचबरोबर 8 क्रमांक जी 4 होती, 4थी अट,
त्या 4थी अटीमध्ये बाबासाहेबांनी असं मांडलेलं आहे की विधानमंडळामध्ये आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे पददलितांचं हितरक्षण व्हावं, त्यांचं संवर्धन व्हावं आणि पुरेशी राजकीय सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे करण्यासाठी. प्रथम 10 वर्ष आम्हाला विभक्त मतदारसंघ मिळाले पाहिजेत व त्यानंतर संयुक्त मतदारसंघाचा विचार करायला हरकत नाही. परंतु या 10 वर्षाच्या काळामध्ये जे संयुक्त मतदारसंघ आहे, त्या संयुक्त मतदारसंघाच्या माध्यमातून आमचा विकास कितपर्यंत झाला, कितपत आमचा विकास झाला, आता आम्हाला त्याची आवश्यकता आहे किंवा नाही, या गोष्टीची शहानिशा करून पुन्हा राखीव मतदारसंघाची तरतूद करायला काही हरकत नाही, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी या 4थ्या अटीमध्ये मांडलेली होती. आणि या त्याचबरोबर पुरेसं प्रतिनिधित्व ही संकल्पना बाबासाहेबाची अशी होती की सभागृहामध्ये जे प्रतिनिधी आहेत, आमचे समजा मोजके 4 प्रतिनिधी जर त्या ठिकाणी असतील आणि दुसरे जर 5-50 प्रतिनिधी असतील, तर त्या 5-50 प्रतिनिधीच्या समोर आमचे 4 प्रतिनिधी हे फिके पडतील. म्हणून अधिकचा आमचा दबाव सभागृहामध्ये निर्माण व्हावा, अशा प्रकारचं प्रतिनिधित्व आम्हाला, पुरेसं प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना बाबासाहेबांची या अटीमध्ये होती. त्याचबरोबर बाबासाहेबांनी 5वी अट अशी मांडली होती की नोकऱ्यामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे या ठिकाणच्या ज्या नोकऱ्या आहेत, त्या नोकऱ्या सत्ता प्रस्थापितांच्या हातात आहे आणि मग प्रस्थापितांच्या हातात असलेली सत्ता आम्हाला नोकरीच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असेल, आम्हाला ज्या काही नोकऱ्या मिळणार आहेत, ते नोकऱ्या देण्याची मानसिकता त्यांची राहणार नाही. कारण आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा, तो दृष्टिकोनच अतिशय हिणकस अशा प्रकारचा सनातनी प्रवृत्तीचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. आणि मग हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जर लक्षात घेतला तर आम्हाला पुरेशा अशा प्रकारच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या नोकऱ्या आवश्यक आहेत, त्या नोकऱ्या आम्हाला मिळणार नाहीत. म्हणून आम्हाला उच्चवर्णीयांच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये एकाधिकारशाहीचा विरोध करण्यासाठी आमचं पुरेसं प्रतिनिधित्व नोकऱ्यात सुद्धा असलं पाहिजे. पददलिताविरुद्ध पूर्वग्रह दूषित जी भावना आहे, ही भावना असणारे अधिकारी जर त्या ठिकाणी बसलेले असतील, तर ते अधिकारी निर्णय घेत असताना ते अधिकारी आमच्या विरोधात निर्णय घेतील. म्हणून आम्हाला अशा प्रकारचे अधिकारी जर नोकरीच्या माध्यमातून मिळाले, तर सरकारने जी काही निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय घेतलेली जी अंमलबजावणी आहे, ती अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे त्या अंमलबजावणी करण्याचे जे अधिकार आहेत ते तिथल्या अधिकाऱ्याला असतात. मग असा सनातनी प्रवृत्तीचा अधिकारी जर त्या ठिकाणी असेल, तर खऱ्या अर्थाने इथल्या पददलितांना, इथल्या दलित वर्गाला हे अधिकार म्हणजे या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळणार नाही किंवा अंमलबजावणी जे लोकांच्या विकासासाठी किंवा लोकांच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून योग्य अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी होणार नाहीत. म्हणून आम्हाला नोकऱ्यात सुद्धा पुरेसं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, अशा प्रकारची बाबासाहेबांची कल्पना होती. न्याय आणि या ठिकाणची जी न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्थासुद्धा कुणाची आहे, कुणाला बांधलेली आहे? इथल्या व्यवस्थेबरोबरच ही इथली न्यायव्यवस्था बांधलेली असताना त्या ठिकाणी योग्य प्रकारचा आम्हाला न्याय देतील याची आम्हाला खात्री नाही. म्हणून अशा प्रकारच्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आमच्या लोकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी असलं पाहिजे. आणि मग अशा या सगळ्या गोष्टीचा अधिकाराचा दुरुपयोग करू नये, राखीव जागेवर ओपनची लोकं भरू नयेत किंवा आपण लक्षात घ्या, या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आपले शिक्षणाधिकारी नाही ती हे सावंतसाहेबाच्या बाजूचे अपार्टमेंट बांधलेले डोरे सरांचं एक प्रकरण मागे आपण जिल्हा परिषदेमध्ये पाहिलं की संस्थेतल्या ज्या जागा आहेत, राखीव जागा, त्या राखीव जागा न भरता डावलून त्यांनी जागा ओपनच्या सीट्स तिथं त्यांनी अप्रूव्हल दिलं होतं. तर त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी तक्रार झाली होती जिल्हा परिषदेमध्ये. आपल्या दलितांच्या अनेक संघटनांनी त्यांना विरोध केला होता आणि हे विरोध करत असताना त्यांचं पदावन झालं आणि ते शिक्षणाधिकारी होणार होते, तर गट शिक्षणाधिकारी म्हणूनच ते अहमदपूरला त्यांना जावं लागलं. हे त्याचं कारण आहे बाबासाहेबांनी कायद्यात केलेली तरतूद. अशी तरतूद असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना ह्या भावी काळामध्ये घडताना आपण पाहत आहोत. ती बाबासाहेबांनी त्या काळात ती ही कल्पना केलेली आहे. म्हणजे इथं बसलेले जे अधिकारी आहेत, आमच्या लोकांना अधिकार जे कायद्याच्या दृष्टिकोनातून जे मिळणारे आमचे जे अधिकार आहेत, हक्क आणि अधिकार, ते मिळतीलच ह्याची गॅरंटी नाही, ही बाबासाहेबाला कल्पना होती. म्हणून बाबासाहेबांनी ही गोष्ट अट क्रमांक 5 मध्ये मांडलेली आहे. म्हणून त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, केंद्र आणि राज्य पातळीवरती
लोकसेवा आयोग नेमला पाहिजे आणि ह्या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या अधिकारातल्या ज्या जागा आहेत अधिकाऱ्यांच्या, या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारची कल्पना बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये मांडली होती. आज IAS होणारे जे अधिकारी आहेत किंवा क्लास 1 सुपर क्लास 1 होणारे जे अधिकारी आहेत, हे अधिकारी ह्या आयोगाच्या माध्यमातून ह्या परीक्षा देऊन ते अधिकारी अस्तित्वात येत असतात. ती संकल्पना बाबासाहेबांनी या गोलमेज परिषदेमध्ये मांडलेली आहे. तर त्याचबरोबर ह्या 5व्या अटीबरोबरच बाबासाहेबांनी 6वी अट अशा प्रकारची मांडलेली आहे की पूर्वग्रह दूषित कृती किंवा हिताकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. म्हणजे बहुसंख्याकाचे जे सनातनी प्रवृत्तीचं जे इथं सरकार अस्तित्वात येईल, थोडं डिस्टर्ब करू नका मला. तर या ठिकाणी 6वी अट जी आहे, तर ही जी 6वी अट आहे, ही 6वी अट मांडत असताना बाबासाहेबांनी इथं सुद्धा विचार कशा पद्धतीने केला बघा. पूर्वग्रह दूषित किंवा हिताकडे दुर्लक्ष करणारा जो वर्ग आहे त्यांनी जर अशा प्रकारची कृती जर केली तर आम्हाला त्याच्यावर सुद्धा अंकुश ठेवता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे बहुसंख्याकाचं जे सनातनी प्रवृत्तीचं जे सरकार अस्तित्वात येणार आहे, हे सरकार पददलिताला पूर्वग्रह दूषित वर्तन यांच्याबरोबर करू नये म्हणून त्याच्यावर सुद्धा अंकुश ठेवता येईल अशा प्रकारची तरतूद करणे. म्हणजे त्यांनी जर अशा प्रकारचा जर निर्णय घेतला तर त्याला तर शिक्षा आणि दंड लावलाच पाहिजे, परंतु याच्यामधून ज्या पददलित वर्गाचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान भरपाईची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे आणि करता आली पाहिजे. अशा प्रकारची तरतूद येणाऱ्या संविधानामध्ये व्हावी अशा प्रकारची मागणी सुद्धा बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेली होती. त्याचबरोबर विशेष विभागीय दक्षता म्हणजे सनातनी जो वर्ग आहे पददलितांना या ठिकाणी समान वागणूक देणार नाही, सामाजिक दर्जा योग्य अशा प्रकारचा देणार नाही. पददलितावर केला जाणारा जो जुलूम आहे, छळ आहे, याचे अनेक जे प्रकार आहेत ते हे प्रकार बाबासाहेबांनी कशा प्रकारे दलिताची या ठिकाणी छळवणूक केली जाते आणि कोणत्या प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी केला जातो, ह्या सगळ्या अन्यायाच्या प्रकाराचा जो सविस्तर लेखाजोखा आहे तो लेखाजोखा बाबासाहेबांनी लेखी स्वरूपामध्ये या गोलमेज परिषदेमध्ये मांडला होता. आणि मग स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हा पददलित जो वर्ग आहे हा कमकुवत आहे आणि मग कमकुवत असल्यामुळे या ठिकाणी या कमकुवत वर्गाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी झाली पाहिजे. भविष्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी एक तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली. नंतर ती कोणती तरतूद होती तर ॲट्रॉसिटीचा कायदा. ॲट्रॉसिटीचा जो कायदा अस्तित्वात आला या ठिकाणी, या ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या घटना कशा पद्धतीनं घडत गेल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी सुरुवातीला तर ह्या ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा वापर इथले जे सनातनी वर्गातले जे लोक आहेत, गावातले जे पुढारी आहेत, पोलीस पाटील, जे काही गाव पुढारी आहेत गाव पातळीवरचे, त्या सर्वांनी त्या ठिकाणी 2 गटामध्ये जे काही वाद निर्माण झाले त्या 2 गटाच्या वादात एका गटाने दुसऱ्या गटाला शेह देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर केला आणि दलिताला हाताशी धरून एकमेकावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनीच वापर केला. आणि जे योग्य जे काही केसेस दाखल झाल्या त्या योग्य केसेस दाखल झाल्या असताना सुद्धा या ठिकाणी त्या इथल्या सरकारने त्या केसेसची दखल घेतली नाही. वर्षोनवर्षे या ठिकाणी अशा केसेस धूळखात कोर्टामध्ये पडल्या, परंतु अशा प्रकारचे ॲट्रॉसिटीच्या कायद्याखाली शिक्षा झालेले गुन्हेगार आपल्याला अजून तरी पाहायला मिळाले नाहीत. म्हणजे कायद्याची तरतूद केली, परंतु या कायद्याची अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे तो वर्ग त्या ठिकाणी बसला असल्यामुळे अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये करून सुद्धा या ठिकाणी त्याची नीटपणानं अंमलबजावणी होत नाही. याला आम्हाला आजसुद्धा सामोरं जावं लागतं. ही कल्पना बाबासाहेबाला त्या काळामध्ये होती. म्हणून बाबासाहेबांनी अशा प्रकारे या सगळ्या दृष्टिकोनातून तरतूद करण्यामागची भूमिका
आणि तरतूद केल्यानंतर सुद्धा होणारा अन्याय, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी समजावून सांगितल्या होत्या. अशा प्रकारची तरतूद विशेष विभागीय दक्षता पथक या ठिकाणी नेमवलं पाहिजे आणि घेऊन विशेष अशा प्रकारचे उपाय या ठिकाणी केले पाहिजेत, अशा प्रकारची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती. त्याचबरोबर शेवटची 8 पददलित वर्ग आणि मंत्रिमंडळ याच्या संदर्भात बाबासाहेबांनी 8वी अट या ठिकाणी सादर केली होती. आणि पददलितांना प्रशासनावर प्रभावी अशा प्रकारचं काम करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी प्रभावीपणे इथल्या संसदेवर, इथल्या विधानभवनात ज्यावेळी प्रश्न आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि पददलितांच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी या ठिकाणी जे काही प्रश्न उपस्थित राहतील आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रभावशाली अशा प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या समाजामध्ये सुद्धा निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धत बाबासाहेबांनी त्या ठिकाणी समजावून सांगितली होती आणि मग ती या ठिकाणी झाली पाहिजे. आणि मंत्रिमंडळात सुद्धा आम्हाला पुरेशा अशा प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही सुद्धा संकल्पना मंत्रिमंडळाची बाबासाहेबांनी समजावून सांगितली होती. आणि अशा प्रकारच्या 8 अटी बाबासाहेबांनी या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये मांडल्या होत्या. आणि मग या परिषदेमध्ये जे काही सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते, मग ते शिखांचे प्रतिनिधी असतील, मुस्लिम लीगचे असतील, ॲग्लो इंडियनचे असतील, विविध जाती जमातीचे असतील, बाबासाहेबसुद्धा होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा, ही काही सगळे जे काही प्रतिनिधी होते, ह्या सगळ्या प्रतिनिधींनी या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी जशा लिखित स्वरूपामध्ये ज्या काही आपल्या अटी मांडल्या होत्या, तशाच प्रकारच्या ज्या काही त्यांच्या अटी आहेत, ह्या सगळ्या अटी या सर्व प्रतिनिधींनी या ठिकाणी या परिषदेला, या ठिकाणची अल्पसंख्याक समिती असेल किंवा इतर ज्या काही उपसमित्या आहेत, या उपसमित्यांना आपलं जे काही म्हणणं आहे, हे म्हणणं या सगळ्यांनी या ठिकाणी सादर केलं. आणि सादर केल्यानंतर जातीनिहाय प्रतिनिधित्व आणि जागाचे निश्चित प्रमाण यासाठी सर्व जाती जमातींना आपापली मागणीपत्रे स्वीकारल्यानंतर या ठिकाणी एक चर्चा झाली. ती चर्चा होत असताना या ठिकाणी इथल्या लोकांना, भारतातल्या ह्या सगळ्या लोकांना जे काही जातीय निहाय जे प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे, हे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठीची जी संकल्पना आहे ती कशा पद्धतीने असावी, हा एक या ठिकाणी चर्चा होती. यामध्ये 3 पद्धती मांडल्या गेल्या होत्या. त्या 3 पद्धतीमध्ये पहिली पद्धत होती नामनियुक्त सदस्य, दुसरं होतं संयुक्त मतदारसंघ आणि तिसरा प्रकार होता विभक्त मतदारसंघ. असे जे 3 प्रकार आहेत, या 3 प्रकारामध्ये पहिलं जे प्रकार होता नामनियुक्त सदस्यत्वाचा, या प्रकाराला सगळ्याच प्रतिनिधीने त्या ठिकाणी विरोध केला, त्यामुळं ते बाजूला पडलं आणि राहिला फक्त संयुक्त मतदारसंघ आणि विभक्त मतदारसंघ. याच्यावर मात्र या ठिकाणी चर्चा झाली आणि मग त्या जातीसाठी जातीच्या प्रमाणामध्ये प्रमाणबद्ध अशा प्रकारच्या राखीव जागा मिळाव्यात, संयुक्त मतदारसंघाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याचबरोबर या सगळ्या या 2 प्रकारावरती या ठिकाणी उलटसुलट अशा प्रकारची चर्चा झाली. आता ती सविस्तर चर्चा या ठिकाणी मी सांगणार नाही, पण संक्षिप्त रूपामध्ये मी या गोष्टी आपल्यासमोर ठेवतो. तर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर यावेळी त्या ठिकाणी महिलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी विचार करण्यात आला या गोलमेज परिषदेमध्ये आणि महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि महिलांचं जे जीवन आहे या भारतातलं, ते जीवन अतिशय हलाखीचं अशा प्रकारचं जीवन आहे आणि म्हणून महिलांना सुद्धा इतरांबरोबर, पुरुषांबरोबर या ठिकाणी महिलांना सुद्धा या देशामध्ये वावरता आलं पाहिजे, म्हणून त्यांच्याही विषयावरती या ठिकाणी चर्चा झाली. आणि या बाबतीत चर्चा झाल्यानंतर, सविस्तर अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर प्रथम अधिवेशन म्हणजे हे जे पहिलं अधिवेशन आहे, हे पहिलं अधिवेशन दोन्ही संपण्यापूर्वी या ठिकाणी या सगळ्या समितीला इथला जो अहवाल आहे तो अहवाल त्यांना सादर करण्यात आला, प्रस्तुत करण्यात आला, अल्पसंख्याक समिती आणि सगळ्या उपसमिती. आणि या समितीने या ठिकाणी सादर केलेले अहवाल स्वीकारले आणि तपशिलासंबंधी एकवाक्यता या ठिकाणी नव्हती. म्हणजे या ठिकाणी जे काही चर्चा झाल्या आणि जो काही तपशील त्या ठिकाणी सादर करण्यात आला, तो सादर करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे लोक होते आणि ते म्हणणं त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी ते मांडत होते. त्यामुळे या तपशिलामध्ये एक वाक्यता या ठिकाणी दिसून आली नाही. तरीही अस्पृश्यांच्या राजकीय आणि संविधानात्मक पूर्तीसाठी एकमत या ठिकाणी झालेलं होतं. तर हे झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं या काळामध्ये
या पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेस पक्ष मात्र या ठिकाणी बहिष्कार टाकला होता आणि बहिष्कार टाकला आणि त्यांनी या देशामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ म्हणजे सविनय आज्ञाभंगाची जी चळवळ भारतामध्ये इतिहासामध्ये आपण वाचली असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ. तर ही जी चळवळ आहे, ही चळवळ चालवण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसनी इथं प्रक्रिया सुरू केली होती आणि मग हे आंदोलन चालवण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस तयारीत होती आणि मग ही गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी पहिलं अधिवेशन संपल्यानंतर जी दुसरी गोलमेज परिषद आहे, ती दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 पर्यंत दुसरी गोलमेज परिषद चालली. तर या काळामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी म्हणजे पहिली गोलमेज परिषद तर संपली, पण दुसऱ्या गोलमेज परिषदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ब्रिटिश सरकारने विचार केला, या ठिकाणची जी काँग्रेस आहे, मुस्लिम लीग आणि काँग्रेस ही सरकारच्या विरोधात आहे. सायमन कमिशन आमच्या मनावरचं या ठिकाणी निर्माण केलं गेलं नाही, म्हणून हे विरोधात होते. म्हणून काँग्रेसनं अशा प्रकारचा पवित्रा घेतला, सविनय कायदेभंगाची चळवळ म्हणजे इथल्या ब्रिटिश सरकाराला आपण सहकार्य करायचं नाही आणि मग सहकार्य करायचं नाही अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आपल्याला चालवायचं अशा प्रकारची घोषणा केली होती. मग ही घोषणा केल्यानंतर यावेळी जे या ठिकाणचे महामहिम सम्राट जे होते हे सम्राट आणि काँग्रेस म्हणजे त्या काळातले सम्राट आणि काँग्रेस या दोघांमध्ये या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा होऊन एक तडजोड करण्यात आली. तडजोड असा एक करार केला. हा करार म्हणजे इतिहासामध्ये गांधी आणि आयर्विन करार. आयर्विन हा जो करार आहे इतिहासातला, तो करार या ठिकाणी करण्यात आला आणि मग या करारानुसार दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस उपस्थित राहिली. काँग्रेसनी अनेक प्रतिनिधी काँग्रेसचे उपस्थित होते आणि अधिकाचे अधिक प्रतिनिधी कसे घेऊन जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्यावेळेस महात्मा गांधीजींनी चालवला होता. त्याचं कारण असं होतं की अधिक प्रतिनिधी जर एखाद्या परिषदेमध्ये उपस्थित राहिले तर आपली जी बाजू आहे मांडलेली ती अधिक प्रमाणे कशी उचलून धरता येईल यासाठीचा प्रयत्न गांधीजीचा होता आणि त्यामुळं अनेकांना या ठिकाणी कसं आपल्याला या परिषदेमध्ये घेऊन जाता येईल काँग्रेसच्या पुढाऱ्यांना असा प्रयत्न गांधींनी केला होता. परंतु ब्रिटिशांनी त्याच्यावरती योग्य अशा पद्धतीने निर्णय घेतला आणि काही काँग्रेसचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलावले आणि मग त्यावेळी दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी हे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून निवडले गेले आणि ते त्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. त्यावेळी उपस्थित राहिल्यानंतर जे गोलमेज परिषदेचे अधिवेशन चालू झालं, अधिवेशन चालू झाल्यानंतर गांधीजीची प्रतिमा जी आहे त्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारची प्रतिमा त्या ठिकाणी उमटली की विचित्र अशा प्रकारचा हा प्राणी आहे अशा प्रकारची संकल्पना तिथल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. का झाली तर विचित्र अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्वीकारली होती. बिगर काँग्रेसचे नेते जे आता गोलमेज परिषदेला उपस्थित होते त्या नेत्यांकडे तुच्छतेने पाहण्याचा दृष्टिकोन गांधीजींचा त्या ठिकाणी दिसून आला आणि ते स्वतःला समजायचे संधी मिळेल तेव्हा त्यांचा अपमान करणे, संधी मिळेल तेव्हा त्यांना काहीतरी बोलणं, वेडेवाकडे बोलणे वगैरे अशा प्रकारची प्रक्रिया या गोलमेज परिषदेमध्ये घडत असताना दिसून आली. आणि मग हा जो नेता आहे काँग्रेसला त्यावेळेस काय वाटायचं महात्मा गांधीजीला त्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस म्हणजे इथल्या काँग्रेस म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करते, पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करते म्हणजे काँग्रेसचा मी प्रतिनिधी म्हणजे पूर्ण भारताचा प्रतिनिधी मी आहे अशा प्रकारची ती गांधीजीची समजूत होती. आणि मग ही गांधीची जी समजूत आहे आणि मग ही समजूतच कारणीभूत होती म्हणूनच सायमन कमिशन भारतात आली आणि सायमन कमिशन भारतात येत असताना सायमन कमिशनने हेच विचार केला होता इथं जर आपण अशा प्रकारची गांधीजीसारखे जर प्रतिनिधी या सायमन कमिशनमध्ये घेतले असते तर नीटपणानं चांगल्या पद्धतीचा अभ्यास सायमन कमिशनला या ठिकाणी करता आला नसता आणि योग्य अशा प्रकारचा अहवाल ब्रिटिश सरकारला सादर करता आला नसता. ही भूमिका त्यावेळी बर्कनहेडनं मांडलेली होती. तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या गांधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोलमेज परिषदेमध्ये दिसून आली आणि संधी मिळेल तेव्हा काँग्रेसच्या नेता म्हणून गांधीजी इथं या ठिकाणी अपमान करायला लागले आणि हे करताना सांगून इतरांचा अपमान करीत असत अशा प्रकारची गांधीची जी ही प्रक्रिया होती या गोलमेज परिषदेमध्ये दिसून येत होती. त्याचबरोबर या गोलमेज परिषदेला जाण्याच्या अगोदर दुसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्याच्या अगोदर बाबासाहेब आणि महात्मा गांधीची भेट झाली होती. बाबासाहेब आणि महात्मा गांधी हे दोघं जण मुंबईत भेटले आणि भेटल्यानंतर गांधीजी बाबासाहेबांना बोलत असताना ते काय म्हणाले गांधीजी बाबासाहेबांना
राजकीय हेतूसाठी अस्पृश्यांचे स्वतंत्र अस्तित्व मी कदापि मान्य करणार नाही. म्हणजे परिषदेला जाण्याच्या अगोदरच बाबासाहेबाला सांगितलं होतं गांधीनं आणि असे स्पष्टपणे सांगितली होती. आता हे दोघांमध्ये बोलणं झालं होतं बाबासाहेब आणि गांधीमध्ये, हे इतरांना काय माहिती आहे. परंतु गांधीनं ही जी संकल्पना बाबासाहेबाला ही जी भूमिका सांगितली होती, ती भूमिका 17 सप्टेंबर 1931ला संघीय संरचना समिती, म्हणजे ह्या गोलमेज परिषदेमध्ये ज्या 9 समित्या होत्या त्यापैकी एक समिती होती संघीय संरचना समिती. या समितीमध्ये या बैठकीत बोलत असताना, कारण महात्मा गांधी अल्पसंख्याक समिती आणि संघीय संरचना समिती या दोन्ही समितीचे ते सदस्य होते महात्मा गांधी. तर हे महात्मा गांधी या समितीमध्ये बोलत असताना जी बाबासाहेबांना त्यांनी बोलून दाखवलं तेच या समितीमध्ये त्यांनी उलगडा केला आणि त्यामुळं गोलमेज परिषदेमध्ये जे बसलेले लोक होते त्या बसलेल्या लोकांना महात्मा गांधीची जी भूमिका होती ती भूमिका या बैठकीमध्ये दिसून आली. त्याच्यामुळं महात्मा गांधी असे म्हणत होते हे बाबासाहेबाला सांगायची गरज पडली नाही, कारण त्यांनी संघीय संरचना समितीमध्ये अशा प्रकारची भूमिका मांडलेली असल्यामुळे. तर अशा प्रकारची भूमिका ही महात्मा गांधीची गोलमेज परिषदेला जाण्याच्या अगोदरच होती. आणि बाबासाहेबाचा तर दूरदृष्टिकोनचा आपण विचारच करू शकत नाही, कारण बाबासाहेबांनी ही गोलमेज परिषद होण्याच्या अगोदरच ब्रिटिश सरकारांना ह्या सगळ्या इथल्या गोष्टी बाबासाहेबांनी पटवून सांगितलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबाच्या ज्या आहेत त्याची पडताळणी ब्रिटिश सरकारने केली होती भारतामध्ये. खऱ्या अर्थानं खरंच इथं माणसाला माणूस म्हणून जागवला जात आहे काय याची कल्पना बाबासाहेबाच्या या सगळ्या कृतीतून त्यांना दिसून आली होती. म्हणून ब्रिटिश सरकारसुद्धा अतिशय सावधपणे अशा प्रकारचं पाऊल ब्रिटिश सरकारने या गोलमेज परिषदेमध्ये उचललेलं होतं. त्याचबरोबर 28 सप्टेंबर 1931ला अल्पसंख्याक समितीची बैठक झाली. 17 सप्टेंबरला संघीय संरचनेची समितीची बैठक झाली. त्याच्यानंतर 28 सप्टेंबर 1931ला अल्पसंख्याक समितीची बैठक झाली, कारण ही महत्त्वाची समिती होती. गोलमेज परिषदेमधली ही महत्त्वाची समिती आहे. तर ह्या समितीची बैठक सुरू होताना सुरुवातीला मुस्लिमाचे जे प्रतिनिधी होते या बैठकीला उपस्थित असलेले सर अली इमाम आणि मग यांच्या भाषणाने ही बैठक सुरू झाली. परंतु त्यांचं भाषण सुरू होण्याअगोदर त्या ठिकाणी जे अध्यक्ष होते अल्पसंख्याक समितीचे रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी त्या सभागृहाला विचारलं की सर अली इमाम यांच्याकडून मी या सभेला सुरुवात करू का, आणि मग कोणाचा काही आक्षेप नसेल तर मी बैठकीला सुरुवात करतो असं अध्यक्ष म्हणाले. आणि सर इमाम अली यांच्या भाषणाने या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली. आणि मग ही सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी हिज हायनेस आगा खान हे सुद्धा प्रतिनिधी होते, ते त्या ठिकाणी बोलले. तर ते बोलत असताना काय म्हणाले बघा, महात्मा गांधी आज रात्री मुस्लिम प्रतिनिधी जे आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि मैत्रीच्या वातावरणात ही आमची जी चर्चा आहे ती चर्चा होईल, मैत्रीपूर्ण वातावरणात आमची चर्चा होईल. आणि ही चर्चा जर झाली मैत्रीपूर्ण वातावरणात तर या गोलमेज परिषदेमध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील. आणि योग्य पद्धतीनं जर या ठिकाणी निर्णय झाले तर खऱ्या अर्थानं भारतातल्या लोकांना आम्हाला न्याय देता येईल, अशा प्रकारची भूमिका आगा खान यांनी मांडली. परंतु आगा खान यांनी ही मांडल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी पंडित मदन मोहन मालवीय हे उठले आणि ते काय म्हणाले, या बैठकीला जर तात्पुरती स्थगिती दिली तर अधिक लाभदायक होईल, कारण मुस्लिमाला संध्याकाळी बोलायचं आहे गांधीजीला. मग या बैठकीत, या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीत निर्णय होण्याअगोदर जर आपण संपर्क साधला तर आपला जो डाव आहे ते डाव अधिक चांगल्या पद्धतीनं कसा सक्सेस करता येईल, ही भूमिका यांच्या पाठीमागं होती. म्हणजे त्यांच्या गांधीजीचे जे प्रतिनिधी आहेत हे पंडित मदन मोहन मालवीय आणि आगा खान वगैरे हे जे आहेत हे अशा प्रकारच्या भूमिका ह्यांनी मांडल्या. त्यावेळेस बाबासाहेब उठले, बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेब उठले आणि म्हणाले, मी यापूर्वी अल्पसंख्याक समिती जी आहे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये आणि उपसमितीसमोर मी माझी बाजू सविस्तरपणे मांडलेली आहे. आणि ही बाजू मांडली असताना सुद्धा
आता मी काही या समितीपुढं काही संक्षिप्त स्वरूपामध्ये मी माझे काही संकल्पना या ठिकाणी सादर करणार आहे, असं बाबासाहेब म्हणाले. आणि हे म्हणल्यानंतर बाबासाहेब उठले आणि त्यात बाबासाहेबांनी पुन्हा आपल्या काही गोष्टीचं तरतुदीची त्या ठिकाणी भर घालतायत. तर ते काय करतायत, विशेष प्रतिनिधित्वाची व्याप्ती वाढली पाहिजे. बाबासाहेब म्हणतायत विशेष प्रतिनिधित्वाची व्याप्ती वाढली पाहिजे. प्रांतीय विधिमंडळात प्रतिनिधित्व कसे असावे, ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये कशा प्रकारचं प्रतिनिधित्व असावं, त्या प्रतिनिधित्वाची संकल्पना बाबासाहेबांनी या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा मांडलेली आहे. आणि मग ज्यावेळेस गोलमेज परिषदेमध्ये जे काही निर्णय होतील आणि भारताचं जे नवीन संविधान अस्तित्वात येईल आणि हे नवीन संविधान अस्तित्वात आल्यानंतर जे भारतातले जे प्रांत आहेत, या प्रांतामध्ये जे प्रतिनिधी पुन्हा सरकारमध्ये बसणार आहेत, हे कशा प्रकारचे असावेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक परिस्थिती आहे. मग अशा सामाजिक परिस्थितीमध्ये आदिवासी लोक असतील किंवा इथल्या दलित पददलित असतील, अनेक वेगवेगळ्या जातीचे, अनेक जाती धर्माचे लोक आहेत. मग या लोकांना सरकारमध्ये न्याय मिळाला पाहिजे. मग न्याय मिळत असताना हे न्याय मिळवून घेण्यासाठी जे प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधी कशा प्रकारचे असावेत, हे बाबासाहेबांनी ही संकल्पना याच्यामध्ये विशेष प्रतिनिधित्वाची व्याप्ती कशी असावी याच्यात मांडलेली आहे. त्याचबरोबर आरक्षण आणि प्रतिनिधित्वाची पद्धत कशी असली पाहिजे, याही गोष्टी याच्यात मांडल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी या गोलमेज परिषदेमध्ये ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी अस्पृश्यांचा उल्लेख अशा पद्धतीने होत होता, पददलित अशा प्रकारचा उल्लेख होत होता. तेव्हा बाबासाहेबांनी ह्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये या पददलित वर्गाच्या व्याख्या करत असताना ही अनावश्यक बाब आहे, याची आवश्यकता आहे काय, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली. तर ती कशी होती की हे पददलित नावाचं जे नामाभिधान आहे, हे आमच्या दृष्टिकोनातून अतिशय तुच्छतेचं अशा प्रकारचं हे विधान आहे. पददलित म्हणल्यानंतर याचा उल्लेख केल्याबरोबर या ठिकाणी आमच्याकडं लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दूषित अशा प्रकारचा दृष्टिकोन उपस्थित होतो. म्हणून अशा प्रकारची पददलित म्हणून आमचा उल्लेख याच्यामध्ये करू नये, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली. आपण आता या ठिकाणी पाहतोय, आपण या ठिकाणी या देशामध्ये प्रत्येक जातीला जातीचा अभिमान कसा वाटतो आपण पाहत आहोत. आणि अभिमानानं जात सांगतात. मला सांगा, आपण कुठेही जरी गेलो तर आम्ही जर मांग म्हणून सांगत असताना आपली जीभ थोडीशी अडखळते. कारण जातीचं नाव सांगत असताना आमच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या लोकांचा कसा होतो, हा दलित आहे. मग हे सांगत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा लाज वाटते. परंतु हाही खरा दृष्टिकोन आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी जातीवर आरक्षण निर्माण करण्याच्या ऐवजी त्याचे गट निर्माण केले. बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जमाती SC ST OBC वर्ग जे केले ना बाबासाहेबांनी, ते कारण होतं. कारण जातीच्या नावानं जर आमचा उल्लेख झाला तर आमचा त्या जातीच्या नावानं उल्लेख होऊ नये आणि आम्हाला जी वागणूक जातीच्या नावाने या ठिकाणी मिळते ती आम्हाला मिळू नये. अशा प्रकारची पददलित हे जे नामाभिधान आहे, हे तुच्छतादर्शक अशा प्रकारचं असल्यामुळं ते तशा प्रकारचा उल्लेख आपण करू नये, अशा प्रकारची ही सूचना या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी दिली होती. यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, कारण सुरुवातीलाच काँग्रेस म्हणजे आगा खान आणि मदन मोहन मालवीय बोलले की त्यांचा दृष्टिकोन असा होता की ही सुरू झालेली बैठक काही काळासाठी तहकूब करावी, अशा प्रकारची त्यांची संकल्पना होती. आणि मग ही संकल्पना त्यांची अशी असल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष म्हणाले. पुन्हा या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्ड काय म्हणतात बघा, की डॉक्टर बाबासाहेबांनी आपली जी भूमिका आहे स्पष्टपणे आणि निसंदिग्ध, म्हणजे कसल्याही प्रकारची मनात शंका न बाळगता बाबासाहेबांनी आपली भूमिका अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी मांडलेली आहे. यात शंकाच नाही. पुन्हा समिती चर्चेला बसल्यास यावर निश्चितपणे चर्चा होईल आणि सर्वमान्य तडजोडीसाठी आपण सर्वजण एकत्र या आणि सर्वजण एकत्र येऊन योग्य अशा प्रकारची तडजोड करावी. आणि एक दोघं एकत्र येण्यापेक्षा सर्वपक्षीय लोक एकत्र आले पाहिजेत आणि सर्वमान्य अशा प्रकारच्या तडजोडी या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि अशा प्रकारची तडजोड या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची विनंती रॅमसे मॅकडोनाल्ड या ठिकाणी करतायत. आणि त्यानंतर या ठिकाणची ही जी पहिली बैठक आहे, ही पहिली बैठक या ठिकाणी तहकूब होते. आणि ही पहिली बैठक तहकूब झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 1931ला पुन्हा दुसरी बैठक सुरू होते अल्पसंख्याक समितीची. आणि मग ही बैठक सुरू झाल्यानंतर या बैठकीत पुन्हा तीच परिस्थिती कशी, पुन्हा या बैठकीत गांधी म्हणतायत, हीच गांधी म्हणाले आणि हीच हायनेस आगा खान म्हणाले. हे दोघंही म्हणाले की मुस्लिम मित्रासोबत विचारविनिमय केला
परंतु ज्या उद्देशासाठी आम्ही एकत्र आलो होतो, तो अधिक चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल, यासाठी ही बैठक आठवड्यासाठी स्थगित केली तर? पुन्हा तोच प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. आणि मग आगा खान यांनी ही भूमिका मांडल्याबरोबर महात्मा गांधीजींनी ही भूमिका त्या ठिकाणी मांडल्याबरोबर आगा खान यांनी लगेच ताबडतोब त्याला अनुमोदन दिलं. कारण त्यांना चालढकल करायची होती की इतर जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना, म्हणजे शिखाला असेल, मुसलमानाला असेल किंवा इतर जे असतील, त्यांना आपल्या बाजूने कसं ओढून घेता येईल, ही गांधीजीची शकल होती. गांधीजीला हे जर सोबत आले तर दलिताचे जे स्वतंत्र मतदारसंघाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला कसं उडवून लावता येईल, हा प्रयत्न गांधी या प्रक्रियेमध्ये करत होते. त्यामुळे त्यांनी या दुसऱ्या बैठकीत सुद्धा ही 8 दिवसासाठी ही बैठक तहकूब करावी, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली. आणि मग अनुमोदन दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात या ठिकाणी या सगळ्या बैठकीत असलेल्या प्रतिनिधीबरोबर बाबासाहेबांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सविस्तर अशा प्रकारची चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा झाल्यानंतर या चर्चेतून या ठिकाणी पुन्हा रॅम्से मॅकडोनाल्ड या ठिकाणी म्हणत आहेत, कारण बाकीचे प्रतिनिधी बैठक सुरू करा म्हणत नाहीत ना. मग बाबासाहेब पुन्हा उठले आणि तेच बोलले बाबासाहेबाची ही सविस्तर चर्चा ऐकल्यानंतर पुन्हा आपण ही बैठक स्थगित करूया, असं हे सगळं निरीक्षण रॅम्से मॅकडोनाल्डनी केलं बैठकीत. आता ही काय चर्चा चालू आहे. आणि मग हे सगळी भूमिका ह्या लोकांची लक्षात घेऊन रॅम्से मॅकडोनाल्ड पुन्हा म्हणतायत की आपण ही बैठक स्थगित करूया. आणि पुन्हा ही बैठक या ठिकाणी स्थगित होते. आणि आपण ही लहान सहान जाती समूहाच्या प्रतिनिधींनी सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू ठेवावा, अशा प्रकारची विनंती रॅम्से मॅकडोनाल्ड या ठिकाणी करतायत. आणि सर्वमान्य तोडगा जर या ठिकाणी निघाला, रॅम्से मॅकडोनाल्ड सगळ्याला सांगतायत की सर्वमान्य तोडगा जर या ठिकाणी निघाला, तर हा तोडगा निघाला तर त्या तोडग्याला आम्ही आड येणार नाही, ही भूमिका ब्रिटिश सरकारची होती. परंतु तोडगा कसा निघाला पाहिजे, सर्वमान्य निघाला पाहिजे, सगळ्यांना मान्य असला पाहिजे, अशा प्रकारची शेवटपर्यंत काही तडजोड होणार नसेल. पुन्हा ते म्हणतायत, शेवटपर्यंत जर तुमच्यामध्ये काही तडजोड होणार नसेल तर सरकार निर्णय घ्यायला तयार आहे, हे रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी या ठिकाणी या प्रतिनिधीला सांगून टाकतात. आणि मग हे झाल्यानंतर या ठिकाणी बैठक स्थगित होते. आणि पुन्हा 13 नोव्हेंबर 1931ला पुन्हा बैठकीला सुरुवात होते. आणि सुरुवात झाल्यानंतर अल्पसंख्याक समितीचे जे प्रतिनिधी आहेत, सर्वमान्य तडजोडीचा जो मसुदा आहे, तो मसुदा हे सगळेजण या ठिकाणी सादर करतायत. म्हणजे आता तिसऱ्या बैठकीमध्ये मात्र बैठक स्थगित करण्याची चर्चा कोणी केली नाही. परंतु त्यांच्या ज्या तडजोडी आहेत, इथं उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधीचं जे काही म्हणणं आहे, ते सगळ्यांचं म्हणणं त्यांनी सर्वमान्य तडजोडीचा जो मसुदा तयार केला होता, तो मसुदा सगळ्यांनी मिळून प्रधानमंत्र्याकडे सादर केला. आणि सादर केल्यानंतर या मुद्द्यावर चर्चा झाली. आणि चर्चा होऊन गांधी सुद्धा म्हणाले बरं का, काय म्हणाले लक्षात घ्या. गांधी या ठिकाणी म्हणतायत, जी तडजोड हिंदू, मुस्लिम आणि शीख यांना मान्य आहे, ती तडजोड मला मान्य आहे. म्हणजे बाकीच्यांना दूर ठेवलं गांधीने. हिंदू, मुस्लिम आणि शीख यांना जी तडजोड मान्य आहे, ती तडजोड मला मान्य आहे, असं गांधी या ठिकाणी म्हणतात. याशिवाय जातीतील जे तडजोडी आहेत आणि त्या जर मान्य केल्या तर या कराराचा मी स्वीकार करणार नाही. त्याचबरोबर या बैठकीतली विशेष चर्चा दुसरी अशी आहे गांधीची, की अस्पृश्याच्या वतीने जो या ठिकाणी सादर केलेल्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या म्हणजे अतिशय क्रूरपणा आहे, असं गांधी म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांनी या ठिकाणी इथले जे दलित वर्ग आहे, इथला जो दलित वर्ग आहे, त्यांच्यासाठीचा जो मार्ग, त्यांच्यासाठीच्या ज्या मागण्या बाबासाहेबांनी या ठिकाणी सादर केल्या, तर त्या सादर केलेल्या मागण्याला विरोध करताना गांधी म्हणतात की आंबेडकरांनी या ठिकाणी ज्या काही मागण्या सादर केलेल्या आहेत, त्या सादर करणे म्हणजे क्रूरपणा आहे. त्याचबरोबर ते पुढे असं म्हणतात की या मागण्या मान्य केल्या तर अस्पृश्यतेचा कलंक धुवून जाणार नाही. गांधी इथं समर्थन करतात. म्हणजे इथल्या लोकांवर तर जो अस्पृश्यतेचा जो कलंक या ठिकाणी लादला गेला आहे,
तर आंबेडकरांनी ज्या मागण्या या ठिकाणी सादर केल्या त्या जर मान्य केल्या तर अस्पृश्यावरचा जो कलंक आहे तो कलंक धुवून निघला जाणार नाही. म्हणून या मागण्या मला मान्य नाहीत. अशा प्रकारची दुहेरी भूमिका ते घेतात. त्याचबरोबर अस्पृश्याच्या हिताचा सौदा मी होऊ देणार नाही. कारण ह्या जर मागण्या मान्य झाल्या तर अस्पृश्याचा जो हिताचा या ठिकाणी सौदा होणार आहे, अशा प्रकारची भूमिका मांडतायत. आणि तो मी होऊ देणार नाही, ही भूमिका म्हणजे दलिताविषयीचा जो कळवळ आहे या पद्धतीने ते मांडतायत. म्हणजे आमच्या ज्या सोयीसुविधा आम्हाला मिळणार आहेत, आम्हाला जे राजकीय हक्क अधिकार मिळणार आहेत, ते हक्क अधिकार बाबासाहेब या ठिकाणी मांडतायत. तर ते हक्क अधिकार बाबासाहेबांनी मांडलेले हे दलिताच्या हिताचे नाहीत असं ते सांगतायत. आणि मग हे सांगितल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी केलेली जी मागणी आहे, जे पत्र आहे ते योग्य नाही हे ते या ठिकाणी सांगतात. आणि हे सर्व हिंदुस्थानी अस्पृश्यांच्या वतीनं मागण्या सादर करण्यात केल्याचा दावा करत आहेत. म्हणजे पुन्हा बाबासाहेबावर एक त्यांनी आरोप केला आहे. बाबासाहेबावर काय आरोप केला आहे तर डॉक्टर बाबासाहेबांनी हे जी मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत तर ह्या मागण्या मी सगळ्या हिंदूच्या वतीनं या ठिकाणी सादर केल्या आहेत अशी ही त्यांची मागणी आहे. म्हणून ते या हिंदुस्थानचे ते नेते नाहीत तर नेता मी आहे, काँग्रेसचा नेता, भारतातल्या देशाचा हिंदुस्थानचा नेता. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. तेव्हा हे मागणीपत्र हिंदुस्थानची फाळणी करणारं मागणीपत्र आहे आणि ते मी होऊ देणार नाही. जीवाचं मोल मला द्यावं लागलं हरकत नाही, परंतु अशा प्रकारच्या मागण्या मी या ठिकाणी मान्य होऊ देणार नाही. अशा प्रकारचा विरोध महात्मा गांधींनी या दुसऱ्या गोलमेज परिषदेत केला. आणि या सर्व चर्चेतून गांधी हे अस्पृश्याचे कट्टर अशा प्रकारचे शत्रू आहेत ही गोष्ट या ठिकाणी गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना कळून आली. आणि मग मुसलमान आणि शिखाच्या ज्या मागण्या आहेत, स्वतंत्र संयुक्त मतदारसंघाची मागणी त्यांनीही केली होती, शिखांनी आणि मुस्लिमांनी. गांधी म्हणतात त्यांची मान्य आहे, पण बाबासाहेबांनी इथल्या दलिताला स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून इथल्या दलिताचा सुद्धा विकास झाला पाहिजे, दलितांना सुद्धा या ठिकाणी सर्व दृष्टिकोनातून अधिकार प्राप्त झाले पाहिजेत आणि त्यांनाही माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारची तरतूद झाली पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबाची असताना गांधी ह्याला नकार देतात आणि शिखाच्या आणि मुस्लिमाच्या मागण्याला मात्र ते होकार देतात. अशा प्रकारची भूमिका गांधी या ठिकाणी मांडतात. आणि मग ही जी वृत्ती आहे ही वृत्ती चमत्कारिक आणि कोड्यात टाकणारी वृत्ती आहे. अशा प्रकारची गांधीची ही प्रवृत्ती या ठिकाणी दिसून आली. आणि यावर गांधी पुढं म्हणतात, मुस्लिम आणि शीख हे सुसंघटित आहेत आणि अस्पृश्य तसे नाहीत. म्हणजे मुस्लिम आणि शीख हे संघटित आहेत आणि अस्पृश्य इथले संघटित नाहीत. त्यामुळं त्यांच्यात राजकीय चेतनेचा अभाव आहे. आणि मग हे जर पददलिताचे प्रतिनिधित्व या राजकारणामध्ये जर हे प्रतिनिधित्व उपस्थित झाले, कारण राजकीय चेतनेचा त्यांच्याकडे अभाव आहे आणि त्यामुळं योग्य अशा पद्धतीचा न्याय त्यांना देता येणार नाही. म्हणून हे प्रतिनिधित्व असायला नको. अशा त्यांना ज्या भयानक प्रकारे वागविले, या ठिकाणी या दलितांना ज्या पद्धतीनं वागवलं जातं त्यांच्यातून त्यांना मी मुक्त करू इच्छितो असं गांधी म्हणतायत. म्हणजे या ठिकाणी अस्पृश्यांना ज्या पद्धतीनं वागवलं जातं, ज्या पद्धतीनं त्यांची छळवणूक केली जाते आणि ही जी होणारी छळवणूक आहे, हा जो त्यांचा अपमान आहे, त्या अपमानातून मी त्यांना वाचवू इच्छितो असं गांधी म्हणतायत. आणि मग विभक्त मतदारसंघ जर दिले तर त्यांचे जीवन दुःखदायक होईल. म्हणजे विभक्त मतदारसंघ जर दिले तर इथल्या दलितांचं जीवन कसं होणार आहे, दुःखदायक होईल. अशा प्रकारची भूमिका आणि गांधीचा दलिताविषयींचा पुळका या पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. आणि मग असं असताना प्रधानमंत्र्यांनी सर्वमान्य तडजोडीचा मसुदा तयार करणार आहेत हे इथल्या लोकांना कळलं पुढे, कारण सगळ्यांनी जर मान्य केलं होतं आणि सगळ्या लोकांनी शीख मुस्लिम यांनी पाठिंबा दिला आणि गांधींना हे कळलं. गांधींना कळलं तेव्हा गांधीजी मुस्लिमांच्या सर्व 14च्या 14 मागण्या, मुस्लिमांच्या मागण्या होत्या 14 आणि गांधीजींनी या ठिकाणी मुस्लिमांच्या 14च्या 14 मागण्या मान्य केल्या, त्यांना पाठिंबा दिला. आणि हा पाठिंबा कशासाठी दिला तर तेव्हा गांधीजींनी मुस्लिमांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्या पाठीमागची जी भूमिका होती ती भूमिका अशी होती की या लोकांनी ज्यावेळेस महात्मा गांधी आपली भूमिका मांडतील
त्या भूमिकेला या मुस्लिमांनी पाठिंबा दिला पाहिजे. अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आणि मग अस्पृश्याला विरोध करण्याच्या अटीवर मुस्लिमाला त्यांनी अट घातली होती गांधींनी, की अस्पृश्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला विरोध करण्याच्या अटीवर मी तुमच्या 14च्या 14 मागण्या मान्य करतो, असं त्यांना दिलं होतं. अशा प्रकारचे घाट त्यांनी मुस्लिमाला घातला. आणि मुस्लिमांना सभागृहामध्ये ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जे मुस्लिम प्रतिनिधी होते, ही सगळी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. आणि मुस्लिमांना लक्षात आल्यानंतर मुस्लिमांनी त्या ठिकाणी वेगळा पवित्रा घेतला. या कटात सामील होऊन अवमूल्यन करून घेणं हे चुकीचं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी गांधीजीच्या या अटीला नकार दिला. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपवण्यापूर्वी प्रधानमंत्र्याला अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचा अधिकार देणारा प्रस्ताव त्या ठिकाणी पारित करण्यात आला. आणि या प्रस्तावावर सगळ्यांनी सह्या केल्या. आणि सर्वांनी सह्या केल्या. त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी सुद्धा सही केली. काय म्हणून सही केली? तर या ठिकाणी सगळ्या प्रतिनिधींनी ज्या काही मागण्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. आणि त्याच्यावर रॅमसे मॅकडोनाल्डला एक प्रस्ताव सादर केला की आता तुम्ही निर्णय घ्या ह्याच्यावरती. आणि मग ते निर्णय घेण्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर महात्मा गांधीजी सहित सह्या केल्या. सह्या केल्यावर सुद्धा महात्मा गांधीजीचा पुढचा पवित्रा बघा कसा होता. प्रधानमंत्र्याचा निर्णय होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी एक समिती नेमली निर्णय घेण्यापूर्वी, जातीय निवाडा करण्याच्या पूर्वी. तर ती समिती होती लॉर्ड लोथियन समिती. ही लॉर्ड लोथियन समिती त्यांनी याच्यासाठी नेमली, डिसेंबर 1931 मध्ये ही समिती नेमली. या समितीने या देशातली भारतातली जी मतदारसंघाची जी रचना आहे ती सुनियोजित अशा प्रकारची मतदारसंघाची रचना करता आली पाहिजे. म्हणून इथल्या सामाजिक स्तर कशा प्रकारचा आहे, इथली धार्मिक परिस्थिती कशा प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टी, इथली सांस्कृतिक व्यवस्था कसली आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करता या ठिकाणी जे मतदारसंघ अस्तित्वात येणार आहेत हे मतदारसंघ अस्तित्वात कसे आले पाहिजेत आणि त्याचं नियोजन कशा प्रकारचं असावं याचा अभ्यास करण्यासाठी ही लोथियन समिती, लॉर्ड लोथियन समिती भारतात त्यांनी पाठवली. आणि मग त्याचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून अस्पृश्यांच्या लोकसंख्येचा या ठिकाणी आढावा घ्यायला सांगितला होता. म्हणजे लोकसंख्या अस्पृश्यांची किती आहे आणि मग या ठिकाणी अस्पृश्यांची लोकसंख्या लक्षात घेता त्यांना इथले जे मतदारसंघ आहेत मतदारसंघ किती प्रमाणात त्यांना मतदारसंघ दिले पाहिजेत याची रचना करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शोध घ्यायला सांगितलं होतं. त्यावेळी या ठिकाणची जे समिती आल्यानंतर इथले जे लोक आहेत त्यांना सहकार्य करणारे त्यांची भूमिका कशी होती बघा. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं नगण्य अशा प्रकारची संख्या इथं आहे अस्पृश्यांची आहे. अशा प्रकारची भूमिका इथल्या लोकांनी या समितीच्या समोर ठेवली आणि अस्पृश्याचे अधिक प्रतिनिधित्व कसं नाकारता येईल असा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी चालवला. आणि मग हे पुरावे सादर करण्यासाठी अस्पृश्याचे अस्तित्व नाकारण्यासाठी अशा प्रकारचे पुरावे या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न इथल्या भारतीय लोकांनी चालवला. यामध्ये प्रौढ मताधिकार समिती एक होती यांच्याबरोबर आणि प्रौढ मताधिकार समितीचे प्रतिनिधी सुद्धा याच्यात सामील होते. आणि प्रौढ मताधिकार समितीचे जे प्रतिनिधी होते लोथियन समितीने या भारतातले लोक काही त्याच्यामध्ये समितीमध्ये घेतले होते. आणि मग या समितीमध्ये प्रौढ मतदार समितीचे जे सदस्य होते ते सदस्य अशा प्रकारची भूमिका मांडायला लागले. म्हणजे इथल्या प्रौढ मतदार लोकांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना जे काम सांगितलेलं होतं आणि लोकसंख्येचं प्रमाण अस्पृश्यांचं कसं नगण्य अशा प्रकारचं आपल्याला संख्या कशी दाखवता येईल असा प्रयत्न दाखवण्यामध्ये हे सुद्धा सामील होते. परंतु लॉर्ड लोथियन समितीनं एक निर्णय घेतला. 1931ला जी भारताची जनगणना झाली होती त्या जनगणनेचा त्यांनी आधार घेतला. मग यावेळी बघा तफावत कशी दिसून येते बघा याच्यामध्ये. ही 1931ची जनगणना आहे संयुक्त प्रांतामध्ये. त्यावेळेस संयुक्त प्रांत होता. संयुक्त प्रांतामध्ये अस्पृश्यांची जी संख्या होती त्या काळात 1931-32च्या काळामध्ये 1,26,00,000 अस्पृश्य होते ह्या संयुक्त प्रांतामध्ये. तर प्रांतीय सरकारचं मत जे इथले जे प्रतिनिधी होते भारतातले त्यांनी ह्या समितीला काय सांगितलं 68 लाख लोक आहेत असा अहवाल दिला. आणि मग त्याचबरोबर प्रौढ मतदार समितीने ही जी समिती नेमली होती त्या समितीने तर असा अहवाल दिला की 6 लाख आहेत. तफावत बघा.
अस्पृश्य 1,26,00,000 आहेत, पण सांगतायत काय 68,00,000 आणि 6,00,000. हे संयुक्त प्रांतातले उदाहरण आहे. त्याचबरोबर दुसरी आकडेवारी त्यांनी घेतली बंगालमध्ये. बंगालमध्ये 1,12,00,000 समितीनं जनगणनेनुसार लोक होते. तर या ठिकाणी 70,000चा आकडा त्यांना देण्यात आला. म्हणजे निर्णय झाल्यावर सुद्धा आता जातीय न्यायनिवाडा व्हायचा आहे. अजून मॅकडोनाल्डनी निर्णय घेतलेला नाही. पुरेसं प्रतिनिधित्व द्यायचं किंवा नाही हे ठरलं नाही. परंतु हे ठरणार आहे हे त्यांना माहीत होतं. आणि मग माहीत असताना सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना अधिकचं प्रतिनिधित्व कसं मिळणार नाही, यासाठी त्यांनी या पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी चालवले. आणि मग आकडेवारीनुसार 7 ते 8 कोटी हा प्रश्न लोथेन समितीने उचलला. आणि मग लोथेन समितीनं योग्य अशा या न्यायनिवाड्याला इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात जी काही संख्या आहे ती सादर करण्याच्या दृष्टिकोनातून इथल्या जनगणनेचा आधार घेऊन आणि इथल्या लोकांनी सादर केलेले पुरावे हे सगळे लक्षात घेऊन योग्य आणि अयोग्य कशा पद्धतीनं न्यायनिवाडा करता येईल ही लोकसंख्या लोथेन समितीनं या अल्पसंख्याक समितीकडे आपला अहवाल सादर केला. आणि त्यानंतर गांधीजीला कळलं की आता ब्रिटिश सरकार योग्य अशा पद्धतीनं आपल्या विरोधात निर्णय घेणार हे याची जाणीव गांधीजीला झाली. आणि गांधीजी परत निघाले. आणि परत निघाल्यावर रोममध्ये गांधीजीला पत्रकारांनी अडवलं. आणि पत्रकारांनी अडवल्यानंतर त्या ठिकाणी गांधीजीची ती मुलाखत घेत आहेत. आणि मुलाखत घेताना गांधीजी म्हणतायत की मी आता भारतामध्ये जाऊन पुन्हा एकदा सविनय आज्ञाभंगाची चळवळ सुरू करणार आहे असं पत्रकारांना त्यांनी आवाहन केलं. मुलाखत घेत असताना सांगून टाकलं. सांगितल्यानंतर हे ब्रिटिश सरकारनं कळलं आणि गांधीजी भारतात दिल्लीत आल्याबरोबर गांधीजीला अटक करण्यात आली. गांधीला अटक करण्यात आल्यानंतर पुढे असं झालं, गांधीजीला 11 मार्च 1932ला सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया सॅम्युअल होअर असं त्यांचं नाव आहे, यांना त्यांनी गांधीजीनं पत्र लिहिलं. आणि पत्र लिहून गांधीजीची जी भूमिका आहे ती भूमिका गांधीजींनी पत्राच्या माध्यमातून यांना ब्रिटिशांना कळवली. त्याचबरोबर जर काय भूमिका कळवली, जर पददलितांना विभक्त मतदारसंघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला तर आमरण उपोषण करण्यास मी कटिबद्ध आहे, हे ब्रिटिशाला पत्र लिहून कळवलं गांधीजीने. आणि मग हे कळवल्यानंतर गांधीजीची भूमिका रेम्से मॅकडोनाल्डच्या लक्षात आली आणि त्यांनी गांधीजींना खूप अनेक प्रयत्न केलेले आहेत. रेम्से मॅकडोनाल्डनी गांधीजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग हे समजावून सांगितल्यानंतर सुद्धा सांगितलं तरी ते ऐकले नाहीत. आणि मग 17 ऑगस्ट 1932ला जातीय निवाडा घोषित करण्यात आला. आणि जातीय निवाडा घोषित केल्यानंतर 18 ऑगस्ट 1932ला रॅम्से मॅकडोनाल्डला गांधीजी पुन्हा पत्र लिहित आहेत. जातीय निवाडा जाहीर केल्यानंतर पुन्हा गांधीजी पत्र लिहित आहेत आणि सांगतायत मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मी उपोषणाला याच्या विरोधात बसणार असं सांगितलं. आणि 20 सप्टेंबर 1932ला दुपारी उपोषणाला सुरुवात झाली. कारण गांधीला अटक केली होती, येरवडा जेलमध्ये होते गांधीजी. आणि मग त्यांनी 20 सप्टेंबर 1932ला दुपारी उपोषणाला सुरुवात केली. आणि वातावरण तंग झालं. वातावरण तंग झालं म्हणजे गांधीजी आता उपाशी मरायला लागले ना. मग गांधीचे जे समर्थक आहेत ते समर्थकामध्ये वातावरण तंग झालं. आणि वातावरण तंग झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. कोणी तारा पाठवायला लागलं, कोणी पत्र पाठवायला लागलं, कोणी भेटी घेऊन धमक्या द्यायला लागले बाबासाहेबावर अशा प्रकारची इथं दडपशाही सुरू झाली. आणि पत्राच्या माध्यमातून असो, तारेच्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष भेटून असो धमक्या द्यायला लागले. आणि मग हे धमक्या देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं. आणि ब्रिटिश संसद हा निर्णय अशाही परिस्थितीत ब्रिटिश सरकार म्हणालं
की हा जो मी घेतलेला निर्णय आहे तो निर्णय मी रद्द करणार नाही. आम्ही हा निर्णय स्वतःहून बदलणार नाही. परंतु जातीय हिंदुत्व, हिंदू व अस्पृश्य हे जर दोन लोक जर एकत्र आले आणि त्यांनी जर एकत्र येऊन या दोघांना मान्य असलेला जर त्यांनी काही तरतूद केली, दोघांना मान्य असलेलं जे काही सूत्र असेल ते सूत्र आम्ही मान्य करू. परंतु आम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय मात्र आम्ही स्वतःहून बदलणार नाही. अशा प्रकारची भूमिका ब्रिटिश सरकारने घेतली होती. आणि मग ही भूमिका घेतल्यानंतर मानवतेचे पुजारी म्हणून साहेबाकडे पाहिलं होतं. कारण बाबासाहेब बुद्धाच्या विचाराचे होते. बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा जो मानवाचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बाबासाहेबांमध्ये होता. आणि मग असं असताना बाबासाहेबांना या गोष्टीवर विचार करावा लागला. आणि मग बाबासाहेबांनी विचार केला, मी जे आयुष्यभर जे काही प्रयत्न केलेले आहेत इथल्या दलित वर्गाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न म्हणजे मोठ्या प्रमाणात जे काही बाबासाहेबांनी अतिशय हालाअपेष्टा सहन करून जो प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठीची जी जबाबदारी माझ्यावर होती, मला जे वाटत होतं की या देशातल्या अस्पृश्यांना राजकीय हक्क आणि अधिकार मिळवून दिले पाहिजेत आणि ती मिळवून देण्याची जबाबदारी केवळ माझ्यावर आहे. कारण इथल्या दलित समाजाचा विचार करणारा नेता माझ्याशिवाय इथं भारतात दुसरा मला दिसून येत नाही. म्हणून प्रामुख्याने ती जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती जबाबदारी मला पार पडता आली पाहिजे. म्हणून आटापिटा करून या अस्पृश्यांच्या ज्या हक्क आणि अधिकाराचं जे मागण्या आहेत त्या मागण्या ब्रिटिश सरकारकडून मी मान्य करून घेतलेल्या आहेत आणि ती माझी जबाबदारी होती. परंतु मानवतेला प्राधान्य देऊन आणि दुसरी गोष्ट अशी होती की बाबासाहेब जर हे निर्णय घेतले नसते तर या ठिकाणचा जो दलित वर्ग आहे, अस्पृश्य आहे, इथं जाळपोळ झाली असती, लोक मेले असते, लोकांवर हल्ले झाले असते. ही सगळी बाबासाहेबांनी परिस्थिती लक्षात घेतली आणि बाबासाहेबांनी ठरवून टाकलं, मानवतेला प्राधान्य देऊन मी गांधीचे समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय मी घेतो, अशा प्रकारचा जातीय निवाड्याच्या परिवर्तनाला मी संमती देतो, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी घेतली. आणि बाबासाहेबांनी महात्मा गांधीजीचं प्राण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दलिताचे जे हक्क अधिकार आहेत त्या दलिताच्या हक्क आणि अधिकाराला थोडंसं बाजूला सारलं. आणि हा जो करार झाला या माध्यमातून, हा जो करार आहे तो हा करार म्हणजे इतिहासामध्ये पुणे करार म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारचा पुणे करार हा अस्तित्वात आला तो 24 सप्टेंबर 1932ला. आणि मग या पुणे कराराच्या नंतर आता ह्याच्यात काही पुणे कराराच्या माध्यमातून जे करार झाले त्या करारामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. मी त्या थोडक्यात ठेवतो आपल्यासमोर. सामान्य मतदारसंघात राखीव जागाची तरतूद करण्यात आली. मद्रासमध्ये 30, मुंबईमध्ये 15, पंजाबमध्ये 8, बिहारमध्ये 18, ओरिसा आणि बिहारमध्ये संयुक्त 18, मध्य प्रांतामध्ये 20, आसाममध्ये 7, बंगालमध्ये 30, संयुक्त प्रांतात 20, अशा एकूण 1480 नाही एकूण 148 हे मतदारसंघ तयार करण्यात आले राखीव जागेच्या माध्यमातून. आणि राखीव जागेसाठी जे उमेदवार निवडले जाणार आहेत, सुरुवातीला तरतूद अशा प्रकारची होती की त्या ठिकाणी 4 उमेदवार निवडायचे आणि त्या 4 उमेदवाराला जे मतदान करायचं आणि 4 उमेदवारामधून जो अधिकचं मत घेऊन पुढे येईल त्याला त्या ठिकाणचा उमेदवार म्हणून उभं करायचं, अशा प्रकारची तरतूद होती. आणि मग हीच पद्धत केंद्रीय विधिमंडळात सुद्धा अशाच प्रकारची होती. आणि केंद्रीय विधिमंडळात हिंदूच्या ज्या जागा आहेत, जेवढ्या जागा आहेत हिंदूच्या, त्या जागेच्या 18% जागा पददलिताला दिल्या पाहिजेत, अशा प्रकारची या राखीव जागेच्या माध्यमातून तरतूद करण्यात आली. आणि मग ह्या ज्या 18% जागा दिलेल्या आहेत राजकीय जागा, या 18% जागेच्या संदर्भानं 10 वर्षानंतर राखीव जागा संपुष्टात येतील अशी तरतूद केली होती. परंतु ही संपुष्टात आणण्याच्या अगोदर या 10 वर्षाच्या काळामध्ये ही जे अस्पृश्य आहेत ही कोणत्या थराला पोहोचलेले आहेत, यांच्यामध्ये या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून कितपत यांना इतरांसारखं वागवलं जातं किंवा इतरांसारखी त्यांची जी समाजाचा जो स्तर आहे तो पोहोचला आहे काय,
याची समीक्षा करावी लागेल आणि याचा न्यायनिवाडा करून मगच त्या ह्या ज्या 10 वर्षांनी ज्या बदलायच्या जागा आहेत त्या बदलल्या पाहिजेत, अशा प्रकारची तरतूद होती. आपण पाहत आहोत, भारताला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटून गेलेली आहेत. परंतु अजूनही राखीव जागा अजूनही बदललेल्या नाहीत. आपण मागणी केली का आमच्या राखीव जागा वाढवा, म्हणजे मुदत वाढवा म्हणून? कारण ही जी राखीव जागेची तरतूद आहे, इथली जी प्रस्थापित व्यवस्था जी आहे, इथले जे सरकार आहे त्यांच्यासाठी सोयीची आहे राखीव मतदारसंघाची प्रक्रिया. म्हणून ते पुन्हा पुन्हा 10 वर्षांनी पुन्हा पुन्हा ते न सांगता वाढवत आहेत. आणि या करारानुसार प्रांत आणि केंद्र विधिमंडळात निर्णय होईल, त्यानुसार समाप्त होणार. मतदानाचा अधिकार जो आहे, मतदानाचा अधिकार या ठिकाणी ज्यांना दिलेला आहे, तो लोथियन समितीने जो अहवाल सादर केलेला आहे, त्या अहवालानुसारच या ठिकाणी तो अधिकार इथल्या लोकांना राहील. अशा प्रकारची त्यांच्या मतदानाचा अधिकार या ठिकाणी राहणार आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र अनुसूचित जातीची जी लोक आहेत त्यांना निश्चित अशा प्रकारची राशी पददलितांसाठी राखीव असली पाहिजे, अशीही तरतूद यामध्ये पुणे करारामध्ये केल्याप्रमाणे या ठिकाणी घटनेत तशी तरतूद आहे. म्हणजे समाज कल्याण नावाचं जे खातं आहे, आता सामाजिक न्याय भवन म्हणून या ठिकाणी आहे, या समाज कल्याण खात्याअंतर्गत केवळ सामाजिक स्तर खालावलेल्या लोकांसाठी जे आर्थिक तरतूद त्याच्यात केलेली आहे. म्हणजे जे काही अस्पृश्य लोक आहेत, ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं, त्यांच्यासाठी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या खात्याच्या अंतर्गत जी तरतूद केलेली आहे. आपण जर लक्षात घेतलं, एकूण सरकारची जी खाते आहेत, या सगळ्या खात्याचा जर विचार केला तर अधिकची रक्कम या खात्यात आहे, समाज कल्याणच्या खात्यामध्ये. परंतु ही रक्कम जी आहे, ती रक्कम खऱ्या अर्थानं आमच्या विकासासाठी खर्चली जाते का? आजपर्यंत सरकार अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत ही जी पददलितासाठी तरतूद केलेली जी रक्कम आहे, ती पूर्णपणे कधीच खर्च केली जात नाही. केवळ 10%, 25%, 50% तरी झाली का नाही मला शंका आहे. परंतु ही तरतूद खर्च होते आणि बाकीची जी रक्कम आहे, ज्यावेळेस मार्च एंड येईल, मार्चच्या अगोदर हीच रक्कम खर्चली पाहिजे, याच्या नावाखाली ही समाज कल्याण खात्यातली असलेली रक्कम दुसऱ्या खात्याकडे वर्ग केली जाते. आणि वर्ग करून ही जी धनदांडगे लोक आहेत सरकारमध्ये बसलेले, या धनदांडग्यांच्या व्यवस्थेसाठी या पैशाची तरतूद केली जाते. म्हणजे बांधकाम असेल, इरिगेशन असेल, अशा वेगवेगळ्या, किंवा साखर कारखाने, इथले कुणाचे एक साखर कारखाने आहेत, हे साखर कारखानदार जे आहेत, या साखर कारखानदारामध्ये कुठलीही संस्था निर्माण करत असताना या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात त्या संस्थेचे जे प्रतिनिधी असतात, त्या प्रतिनिधीमध्ये 13% अनुसूचित जातीचे आणि जे काही 7-8% इतर जे लोक आहेत, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी घेतले पाहिजेत, अशी कायद्याअंतर्गत तरतूद आहे. त्यानुसार हे जे प्रतिनिधी साखर कारखान्यामध्ये घेतले जातात, ते त्या साखर कारखान्याच्या मालकाचे ते गुलाम आहेत, लाचार आहेत. आणि त्यांच्या नावानं समाज कल्याण खात्याअंतर्गत असणारी ही जी सबसिडी आहे, ही सबसिडी 100 कोटी, 50 कोटी अशा प्रकारची जी रक्कम आहे, ती रक्कम अशा कारखानदाराला किंवा इरिगेशनमधल्या असलेल्या गुत्तेदाराचे बिलं काढण्यासाठी, बांधकाम खात्यामध्ये असणाऱ्या गुत्तेदारांचे बिलं काढण्यासाठी ही रक्कम वर्ग केली जाते. आणि ही वर्ग केलेली रक्कम जी आहे, ती रक्कम म्हणजे ज्या समाजाच्या विकासासाठी सरकार तरतूद करतं, ती रक्कम अशा पद्धतीनं सरकार हडप करतं आणि ही रक्कम दुसऱ्यासाठी खर्च केली जाते. ही प्रक्रिया या ठिकाणी घडत असताना आपण तो, परंतु आमचे सभागृहामध्ये बसलेले जे प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधीसुद्धा मूग गिळून बसतात, आवाज अजिबात उठवत नाहीत, कारण ते त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. कारण पक्षानं तिकीट दिलं तर आम्ही निवडून येणार आहोत, पक्षानं जर आम्हाला डावललं तर पुन्हा आम्ही निवडून येणार नाही. म्हणून पक्षाची भूमिका जी असेल ते आम्हाला मान्य आहे. आणि ही जर अस्पृश्य आणि दलितांची भूमिका जी आहे, ती भूमिका आम्हाला मान्य आहे. आणि ह्या अस्पृश्यांसाठी ठेवलेला हा जो पैसा आहे, हा पैसा त्याच्यासाठीच खर्च झाला पाहिजे.
तो खर्च तुम्ही करू नये, अशा प्रकारची भूमिका सभागृहातले प्रतिनिधी आपले मांडतात का? मांडत नाहीत. त्यांनी जर ठाम अशा प्रकारची भूमिका मांडली असती तर हे पैसे दुसरीकडे गेले नसते. त्यांचीसुद्धा गय त्या ठिकाणी केली जात नाही. त्याचं कारण असं आहे, त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, की या ठिकाणी समाज कल्याण मंत्री म्हणून आपण ते चंद्रकांत हंडोरे मंत्रिमंडळात होते. चंद्रकांत हंडोरेच्या काळात काय झालं, चंद्रकांत हंडोरेंनी दलित लोकांना कारखानदारी उभं करण्यासाठी सबसिडीच्या माध्यमात 40%, 30% सबसिडी मिळते, 35% सबसिडी मिळते. एखाद्या कारखाना सहकारी क्षेत्रात असेल, समाज कल्याण अंतर्गतची काही जर आपण सोसायट्या निर्माण केल्या आणि त्याच्या अंतर्गत जर आपण व्यवसायासाठी बँकेला कर्ज मागितलं तर त्या कर्जाच्या एकूण प्रमाणामध्ये 40% सरकार सबसिडी देतं, 35% सबसिडी देतं. म्हणजे तो व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर अशा प्रकारची तरतूद असताना समाज कल्याणनं चंद्रकांत हंडोरेच्या काळात जे पददलिताचे जे कारखानदार आहेत त्यांना 11 कोटी, 9 कोटी, 7 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात सबसिडी वाटप केली त्यांनी. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आपल्या लातूरचे. आणि मग हे असताना त्या काळामध्ये चंद्रकांत हंडोरे आणि विलासराव देशमुखांची खडाजंगी झाली. आणि त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस मार्च एंडमध्ये वेळ आली हे पैसे वर्ग करण्याची, त्यावेळेस जवळपास मला वाटते साधारणतः 11 कोटी काहीतरी शिल्लक होते, 11,000 कोटी असं काहीतरी. तर ही जी 11 कोटी जी रक्कम आहे ती वर्ग करण्याच्यासाठी त्या दोघांमध्ये खडाजंगी झाली. आणि ही झालेली खडाजंगी चंद्रकांत हंडोरेला भोवली आणि पुढच्या काळात चंद्रकांत हंडोरेचं मंत्रिपद केलं आणि त्यांना आमदारकीला सुद्धा बोलावलं गेलं नाही, हे त्याला भोगावं लागलं. हे सत्य आहे. परंतु बाबासाहेबांच्या विचाराला त्यांनी कवटाळून किंवा दलिताचा वर्ग जो आहे तो माझाच वर्ग आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि अशा प्रकारचे निर्णय घेतले. तर अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं. म्हणून गेली 70 वर्षामध्ये सुद्धा आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार पूर्णपणे आम्हाला मिळवता आले नाहीत. आणि मग अशा प्रकारची ही घटना आपल्या देशामध्ये घडून येत असताना आपल्याला दिसते. आणि मग तीच जर या ठिकाणी संयुक्त मतदारसंघाची मागणी जर आपली या ठिकाणी तशा प्रकारची जर तरतूद झाली असती तर खऱ्या अर्थानं संयुक्त मतदारसंघातून निवडून जाणारे जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी सभागृहात उठून उभे राहिले असते आणि म्हणाले असते, ही तरतूद आमच्यासाठी आहे आणि ही आमच्यासाठीच खर्च झाली पाहिजे. कारण त्यांना भीती नव्हती की सभागृहाचा कालावधी संपल्यानंतर ज्यावेळी मी गल्लीत जाऊ त्यावेळी मी घेतलेले निर्णय माझ्या माणसाला ज्यावेळी कळतील त्यावेळी माझा माणूस माझ्या पाठीशी धावून येईल आणि पुन्हा मला या सभागृहामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुन्हा मला इथं येता येईल. ही भूमिका त्या संयुक्त मतदारसंघाच्या माध्यमातून त्याला करता येणार होती. ती गोष्ट गांधी आणि इथल्या काँग्रेसच्या लक्षात आली आणि ही धुडकून लावण्याच्या दृष्टिकोनातून हा आटापिटा महात्मा गांधीजींनी या ठिकाणी चालवला. आणि तो जो अन्याय आमच्यावरती केलेला आहे त्या अन्यायाचे फळं आम्ही आजसुद्धा भोगत आहोत. त्याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये एकूण 543 सदस्य आहेत. सभेतले एकूण 543 सभासद आहेत. त्याच्यापैकी एससीचे 84 आणि एसटीचे 44 असे एकूण 131 सभासद आहेत आपले. मला सांगा 131 सभासदापैकी ह्या भारतातल्या कोणत्या माणसाला माहीत आहेत 131 सभासद? बोटावर मोजण्या इतके तुमचे सभासद तुम्हाला ओळखता येतात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचे सभागृह हे 131 100 लोक जर उठून उभा राहिले सभागृहामध्ये आमच्या एखाद्या प्रश्नामध्ये. मागे एकदा एक घटना घडून आली, चहाचं बाजूला राहू द्या, घ्यायचं आहे परंतु ती सगळं तुमचं लक्ष दुसरीकडे चाललं. नाही पण मला बोलायला हे वाटायला थोडंसं. बरं ठीक आहे. तर हे जे प्रतिनिधी आहेत लोकसभेमध्ये असणारे हे प्रतिनिधी 131 प्रतिनिधी त्या पक्षाचे गुलाम आहेत. हे 131 सुद्धा एका पक्षाचे नाहीत. काँग्रेसचे काय आहेत, भाजपचे काय आहेत, राष्ट्रवादी, जे भारतामध्ये अनेक जे पक्ष आहेत त्या अनेक पक्षाचे 1-2, 1-2, 2-4, 10-20 जे काही प्रतिनिधी असतील हे सगळे मिळून 131 आहेत. म्हणून काँग्रेसचं सरकार असलं की काँग्रेसच्या सरकारातले लोक काँग्रेसच्या निर्णयाच्या बाजूने राहतात आणि भाजपचे जे आहेत ते भाजपनं काँग्रेसच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेणार
सभागृहामध्ये. आता चाललंय की आता आता ज्वलंत जे उदाहरण आहे की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात. ज्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं, त्या हिंदू कोड बिलाला विरोध करणारे कोण होते? हेच होते. आणि मग त्यांनी तेव्हापासून विरोध केला आणि आज ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यासाठी आंदोलन कोण चालवतंय भारतात? भाजप चालवतंय. मग भाजपच्या काळात निर्णय घ्यायला काय हरकत होता? कारण कोविड-19च्या परिस्थितीमुळं जनगणना झालेली नाही. कारण जनगणना 1921ला होणार होती. त्याची तरतूद 1 वर्ष अगोदर होती आणि मग कर्मचाऱ्यांना नियुक्त करून ह्याची सगळी प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टिकोनातून इथं काम करत असताना त्यांना अडचण निर्माण झाली. म्हणून ती जनगणना 21ची झाली नाही. मग ती 21ची जनगणना करण्याची पूर्वतयारी भाजपनं केलीच होती ना. आताही भाजपच सरकार आहे ना. मग त्यावेळेस त्यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे किंवा ही निर्णय घेऊ नये का? घेत नाहीत. मग घेत नाहीत. परंतु तुमची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्रातलं सरकार काँग्रेसचं आहे. मग महाराष्ट्रात अशा प्रकारचे मुद्दे घेऊन आपण उपस्थित व्हायचं आणि लोकांना कसं डायव्हर्ट करायचं? म्हणजे आपल्या पक्षाचे उमेदवार कसे अधिक निवडून आणता येतील हाच त्यांचा हेतू असतो. परंतु योग्य निर्णय सभागृहामध्ये गेल्यानंतर घेत नाहीत कुणीबी असो. त्यांनी तू मला विरोध कर, मी तुला विरोध करतो. हे काँग्रेस आणि भाजप म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण दोघंही निर्णय घेत नाहीत. आणि मग असं असताना अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी हे करतो. त्याचबरोबर हे दुसरी गोष्ट लक्षात घ्या, विधानसभेचं बोलतो मी. विधानसभा या ठिकाणी 288 जागा विधानसभेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर 614 विधान परिषदेमध्ये जागा आहेत. एकूण नाही राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या ह्या एकूण जागा मिळून 1168 आहेत. असो विधानसभेच्या संदर्भाने मी या ठिकाणी बोलतो. 288 इथं जागा आहेत महाराष्ट्रातल्या. 288 जागेपैकी अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत 29 महाराष्ट्रात आणि अनुसूचित जमातीचे आहेत 25. एकूण 54 लोक आहेत आपल्या सभागृहात. तर हे 54 लोक आपला निर्णय आपल्या प्रश्नाच्या बाजूने बोलतात का? बोलत नाहीत. त्याचं एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस इथं काँग्रेसची सत्ता होती आणि आपले सुधाकर भालेराव आमदार होते भाजपचे. आमदार असताना काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला चालू होतं. काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला चालू असताना या सुधाकर भालेरावांनी गोपीनाथ मुंडेबरोबर पोतराजाचा अवतार घेऊन मातंग समाजाला या ठिकाणी स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हलगी वाजवली नागपूर विधानसभेच्या समोर अधिवेशन चालू असताना. सभागृहामध्ये म्हणजे सभागृहाबाहेर गोंधळ घातला. मग हाच गोंधळ त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकला त्यांनी ज्यावेळी निवडून आले त्यावेळी भाजपचं सरकार होतं. म्हणजे या सुधाकर भालेरावला जी भूमिका घ्यायला लावली भाजप सरकारनं, त्या सरकारमध्ये भालेराव होते. सभागृहामध्ये उपस्थित केला का तुमचा आरक्षणाचा मुद्दा? नाही केला. मग सुधाकर भालेरावाचा आवाज उठला का सभागृहात? का उठला नाही? सुधाकर भालेरावला बाहेर होते, त्याच्यामुळं पोतराज होऊनही नाचता आलं. या ठिकाणी पोतराजकीचा अवतार न घेता सौम्य भाषेमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगता आलं नाही. तर अशा प्रकारचे मला याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आमचे निवडून जाणारे जे प्रतिनिधी आहेत ते निवडणूक आली की आम्ही म्हणतो आमचा मागाचा उमेदवार आहे. मागाचा आणि महाराचा थांबला की आमचा मागाचा उमेदवार आहे म्हणायचं, महारानं म्हणायचं महाराचा उमेदवार आहे आमचा हा उमेदवार म्हणायचं आणि जातीच्या आधारावर हे सगळे आपण त्या उमेदवाराच्या पाठीमागं पळायचं. मला सांगा, खऱ्या अर्थानं मांगानी आणि महारानी मिळून जर वंचित आघाडीच्या उमेदवाराला जर या ठिकाणी मतदान केलं असतं तर बाबासाहेबाच्या विचाराचा माणूस तिथे गेला असता? गेला असता का नाही? अवघड गोष्ट नव्हती. पाडलं कोण त्याला? मांगानी आणि महारानीच मिळून पाडलं. पाडलं तर पाडलं, पण आणलं कोणाला? जे की तुमच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना अतिशय सनातनी प्रवृत्तीची भूमिका असलेला जो पक्ष आहे अशा पक्षाच्या उमेदवाराला आणलं आणि त्याचं प्रतिनिधित्व कोण करतंय? बाबासाहेबाचा अनुयायी. म्हणजे ही जी विसंगत आहे, हा जो विसंगतपणा आहे, हा विसंगतपणा
या पुणे कराराच्या माध्यमातून आमच्या माथी मारला गेला आहे. म्हणून संयुक्त मतदारसंघ जर राहिला असता तर आम्हाला ही वेळ आली नसती. आज आमचे प्रतिनिधी ते त्या पक्षाचे गुलाम आहेत आणि हे गुलाम आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. ही भूमिका आम्हाला लक्षात आली पाहिजे. परंतु इथला जो अस्पृश्य समाज आहे, SC, ST, OBC वगैरे, हा जो मोठ्या प्रमाणात असलेला जो वर्ग आहे, तो वर्ग मात्र या गोष्टीचा या ठिकाणी विचार करत नाही. कांशीराम म्हणायचे, जिसकी संख्या जितनी भारी उतनी उसकी भागीदारी. ही जी संकल्पना आहे कांशीरामनी मांडलेली, ती बाबासाहेबाच्या विचाराची संकल्पना होती. आणि मग असं असताना सुद्धा या संकल्पनेला आम्ही वर आणण्याच्या ऐवजी आम्ही म्हणजे आमचे नेते, आमचे पुढारी, आमचे प्रतिनिधी स्वतःच्या आमदारकीसाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी असलेला जो बाबासाहेबाचा विचार आहे, तो विचार मात्र आम्ही धुडकावून लावतो आणि या ठिकाणी स्वतःपुरत्या होत असलेल्या गरजेपोटी, गरजेपोटी तर काय, ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघा, विधानसभेच्या मतदान असेल किंवा लोकसभेचं मतदान असेल, एक दारूची बॉटल आणि 5-50 रुपये तुम्हाला दिले की आमचा मतदार पाटलाच्या मागे. राखीव मतदारसंघातला उमेदवार कोण निवडून आणायचा तर आमच्या गावचा पाटील ठरवतो, आमच्या गावचे पुढारी ठरवतात. परंतु तिथला कोण उमेदवार निवडून आणायचा हे आमच्यावर अवलंबून असताना सुद्धा आम्ही पाटलाला विचारतो की आमच्या राखीव मतदारसंघातला आमचे 2 भाऊ एका ठिकाणी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्या 2 भावापैकी कुणाला निवडून आणायचं हे आम्ही पाटलाला विचारतो आणि पाटील जे आदेश देतील, गाव पुढारी जे आदेश देतील त्या भावाला आम्ही निवडून आणतो आणि आमच्या भावाभावात भांडणे लागतो. कशावरून भांडणे लागतात तर निवडणुकीवरून. मग ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, विधान परिषद असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, कुठलीही असो. आणि मग ज्यांना अधिक पैसे 1000-500 किती पैसे वाटतात हे लोक, 1000-500 रुपये, जास्तीत जास्त 2000, आता 5000 पर्यंत आकडा केला. नगरपालिकेला जातो, ग्रामपंचायतला जातो, विधानसभेला किती पैसे मिळतात तुम्हाला किंवा लोकसभेला किती मिळतात. जे तुमचे पुढारी आहेत ते पुढारी 5-50 हजार रुपये, 5-10 लाख रुपये घेतात आणि स्वतःचे खिसे भरतात आणि सांगतात यांच्या मागेच आपल्याला राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं यांच्या मागे राहिलो तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. अशा प्रकारची भूमिका समाजामध्ये मांडतात आपले पुढारी आणि आपण त्यांच्या पाठीमागे जातो. त्याच्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे आणि हे जे नुकसान आहे, हे जर नुकसान आम्हाला भरून काढायचं असेल तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचा विचाराचा पक्ष या देशात जर निर्माण झाला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून किंवा बाबासाहेबाच्या विचाराचा आंदोलन चालवणाऱ्या ज्या चळवळी आहेत, त्या चळवळीचा विचार जर आपण स्वीकारला तर खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे इथल्या प्रस्थापिताच्या आमिषाला भुलतापीला बळी न पडता आम्ही जर योग्य निर्णय घेऊन इथला दलित समाज, इथला OBC समाज जर हा एकवटला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबाच्या विचारातलं जे स्वप्न होतं बाबासाहेबाचं, ते बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला विचार करता येईल. आणि हा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जर येत्या काळामध्ये विचार केला तर खऱ्या अर्थानं पुणे करार जर समजला असेल, पुणे करारामध्ये जी संयुक्त मतदारसंघाची जी मागणी आहे, केवळ ह्या मागणीमुळं ही मागणी धुडकावून लावण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी गांधीनं चालवलेले जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न यशस्वी करून दाखवले आणि यशस्वी केलेले जे प्रयत्न आहेत, या प्रयत्नामुळं ही जी वेळ आमच्यावर आलेली आहे ती अजूनही आमच्यावर अशाच प्रकारची वेळ इथं या ठिकाणी झालेली आहे. आणि ही जी परिस्थिती मी या ठिकाणी सांगतो, या परिस्थितीच्या संदर्भात बाबासाहेबांनीही त्या काळामध्ये झालेले काही उदाहरणं बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. राजकीय पक्षाचे उमेदवार आमचे नाहीत, राजकीय तडजोडी आम्हाला करता येत नाहीत, सामाजिक प्रश्नावर आम्हाला बोलण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, पक्षाचा आदेश जे येईल त्याचं पालन आम्हाला करावं लागतं, अस्पृश्याचा हक्क आम्हाला मिळत नाही, गुलामीचं जीवन अजूनही आम्हाला जगावं लागतं. गवळचं प्रकरण घडलेलं आपल्यासमोर ताजं आहे, खैरलांजीचं प्रकरण आमच्यासमोर ताजं आहे. खैरलांजीचं प्रकरण हे असताना आता गवळचं प्रकरण घडवत असताना तिथला जो कांबळे नावाचा पोलीस अधिकारी आहे, त्या पोलीस अधिकाऱ्यालाच आदेश देऊन त्या ठिकाणी लाठी हल्ला करायला लावला. मला सांगा, पोलीस अधिकारी जरी, कांबळे नावाचा जो अधिकारी आहे पोलीस अधिकारी, तो जरी आपला असला तर त्याच्या पाठीमागची जी सगळी रचना आहे ती रचना त्याची नाही. मग त्याची नोकरी आहे, त्याचा नाविलाज आहे,
त्यांनी तिथं पोलीस फोर्स बोलवला, त्या ठिकाणी जी यंत्रणा राबवली आणि अमानुष अशा प्रकारचा लाठी हल्ला आमच्या आया बहिणीवरती त्या ठिकाणी केला गेला. हे कशामुळं घडलं? तर हे सगळं घडलं की आम्हाला जे राजकीय हक्क आणि अधिकार बाबासाहेबाला वाटत होतं आम्हाला मिळाले पाहिजेत, ते आम्हाला या सगळ्या षडयंत्रामुळं न मिळाल्यामुळं या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. त्याच्यापूर्वीही त्या ठिकाणी गौळमध्ये प्रकरण घडलं होतं आणि घडलं होतं तर त्या गावावर बहिष्कार टाकला होता. त्यांना दुकानला परवानगी नव्हती, दुकानला कोणी सामान देत नव्हतं, दळण आणायला त्यांना गावातल्या गिरणीत जाता येत नव्हतं. कारण एकनाथ आवाडसाहेब, गोडके गुरुजी वगैरे आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो भेटायला. म्हणजे हे पुतळा प्रकरण होण्याच्या अगोदर जयंतीच्या निमित्तानंच पाटीवरून भांडण झालं होतं गौळमध्ये. तर त्यावेळेस गेलो त्यावेळेस तर त्या ठिकाणी त्यांची अशी अवस्था झाली होती म्हणजे गावानं बहिष्कार टाकला होता. मग हे जे बहिष्कार अशा प्रकारचं बहिष्काराचं जे षडयंत्र आहे बाबासाहेबाला नष्ट झालं पाहिजे हे त्या काळात वाटलं होतं. तरी ते षडयंत्र म्हणजे ती अवस्था अजूनही आमच्या वाट्याला आहे आणि ते आम्ही निमूटपणे सहन करत आहोत. आमच्या आया-बहिणीची अब्रू वेशीवर टांगली तरी आम्ही निमूटपणे सहन करत आहोत. दुसरं प्रकरण घडलं कोपर्डी प्रकरण. मराठ्याच्या मुलीचं प्रकरण होतं. परंतु कोपर्डीचं प्रकरण जे आहे हे त्या प्रकरणाच्या अगोदर खैरलांजीचं प्रकरण आहे आणि मग असं असताना सुद्धा कोपर्डीच्या प्रकरणाचा निकाल लागला, त्याच्यात जे आरोपी होते त्या आरोपींना शिक्षा झाल्या अगदी 2 वर्षामध्ये. परंतु खैरलांजीचं प्रकरण त्याच्या अगोदर 5-6 वर्षापूर्वीचं प्रकरण असताना त्या प्रकरणाला अजूनही न्याय मिळालेला नाही. मला सांगा ही कोणत्या दृष्टिकोन म्हणजे कुठली न्यायव्यवस्था आज भारतामध्ये अस्तित्वात आहे? या न्यायव्यवस्थेचा जर विचार केला तर ही न्यायव्यवस्था आजही आमच्या अस्पृश्याच्या बाजूनं नाही, आजही इथली न्यायव्यवस्था इथल्या प्रस्थापित सरकाराच्या बाजूनं आहे. म्हणून आम्हाला आमच्यावर अन्याय झाला तर आजही आम्हाला सहन करावा लागतो आणि मग हे सहन करण्याशिवाय आमच्या समोर पर्याय नाही. निवडणूक पद्धतसुद्धा आमच्याची या ठिकाणची भ्रष्ट आहे आणि ह्या भ्रष्ट निवडणूक प्रक्रियेला आम्ही लाचार होतो, गुलाम बनतो त्यांचे आणि त्यांना बळी पडतो, बनवलं जातं. खऱ्या अर्थानं आमचे लोक जे दारूसाठी दलित समाजामध्ये जे दारू पिणाऱ्याची जास्त संख्या जी आहे ना, ती जी संख्या आहे तर ती संख्या कशामुळं बळावली असेल लक्षात घ्या ह्याच्यावर जर विचार केला असेल तर. खऱ्या अर्थानं इथली देशातली जी काँग्रेस आहे आणि काँग्रेसचे गाव पुढारी आहेत, आमच्या लोकाला दारू पाजवायचं, 5-50 रुपये द्यायचं आणि त्यांचे कामं करून घ्यायचे, जमेल ते कामं करून घ्यायचे आणि ह्या कामाच्या माध्यमातून या लालसेपोटी आणि या हव्यासापोटी आमचे लोक पुढाऱ्याला बळी पडायचे आणि हळूहळू दारू पिण्याची जी सवय आहे ती सवय बळावली गेली आणि अधिक मोठ्या प्रमाणात दलित वर्गामध्ये दारू पिण्याचं प्रमाण अधिक आहे आणि रस्त्यावर लोळणं आणि शिव्या देणं आणि पडणं हे जे प्रकार कोणाचे आहे तर हिणकस अशा प्रकारचे प्रकार आणि एकूण जर लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपण काढलं तर खऱ्या अर्थानं आमच्या समाजाचे लोक अधिक याला बळी पडलेले आहेत आणि ही इथली राजकीय व्यवस्था त्याला जबाबदार आहे आणि ही जबाबदार आहे म्हणून आजसुद्धा आम्ही तशाच पद्धतीनं वागतो आणि तशाच पद्धतीचे कामं करतो. म्हणून त्यांचे हातचे भावले होऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना बाबासाहेबांनी एक या ठिकाणी पुरावा दाखल केला आहे. डॉक्टर खरे त्यावेळेस काँग्रेसचे मंत्री होते आणि मंत्रिमंडळात प्रधानमंत्र्याचं पद त्यांच्याकडं होतं, डॉक्टर खरे यांच्याकडं आणि ते अस्पृश्यांचे नेते होते. आणि मग अशा या काळामध्ये मंत्रिमंडळाअंतर्गत जे मंत्री आहेत हे जरी पंतप्रधान असले तरी पक्षाच्या आदेशानुसार जे लोक आहेत त्यांना घ्यावं लागायचं मंत्रिमंडळात. मग असे पक्षाने जे आदेश देतील त्या लोकांना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांची नेमणूक केली आणि नेमणूक केल्यानंतर पुढे काय झालं, मंत्रिमंडळात घ्यायला नको होते ते लोक ह्याच्यात घेतले गेले आणि ते लोक घेतल्यामुळे या ठिकाणी कलह निर्माण झाला. म्हणजे प्रधानमंत्र्यामध्ये आणि मंत्र्यामध्ये खडाजंगी व्हायला लागली. याचं बळ कमी असल्यामुळं आणि खडाजंगी करणाऱ्यामध्ये इतरांच्या मंत्र्याचं बळ अधिक असल्यामुळं यांना त्रास व्हायला लागला. डॉक्टर खरे यांना त्रास व्हायला लागला आणि त्रास झाल्यामुळं त्यांनी काय केलं, या त्रासातून सुटका व्हावी म्हणून डॉक्टर खरे यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पंतप्रधानपदाचा. राजीनामा दिल्यावर संविधानाच्या संकेतानुसार खरे यांना ब्रिटिश सरकाराने काय केलं की खरे यांनी प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईपर्यंत तुम्हीच या प्रधानमंत्रीपदाचा पदभार जो आहे तो पदभार तुम्ही सांभाळा असं त्यांना ब्रिटिशांनी सांगितलं. स्थापनेसाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं
आणि मग त्याच्यानंतर नव्यानं जे मंत्रिमंडळ तयार झालं, नव्यानं मंत्रिमंडळ तयार होत असताना त्यांनी जुने मंत्री वगळले आणि काही नवे अग्निभोज नावाचा जो एक मंत्री होता त्याच्यामध्ये, तो सुद्धा अस्पृश्य होता. अशा प्रकारचे काही अस्पृश्य अशा प्रकारचे मंत्री त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात घेतले आणि मग त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर काँग्रेस सभासद या ठिकाणी असं म्हणायला लागले, की ज्यांची शैक्षणिक पात्रता ह्या मंत्री होण्याची लायकी नसताना तुम्ही अशा प्रकारचे मंत्री या ठिकाणी उपस्थित केले, अशा प्रकारचा आरोप काँग्रेस मंत्री त्यांच्यावरती करायला लागले. म्हणून मग त्यानंतर एक काँग्रेसचं अधिवेशन झालं, बैठक झाली वर्ध्याला 26 जुलै 1938ला आणि मग वर्ध्याला काँग्रेसची बैठक त्या ठिकाणी होती. त्यात डॉक्टर खरे यांच्यावर निषेधाचा ठराव मांडण्यात आला. निषेधाचा ठराव का मांडला? तर जुन्या मंत्रिमंडळाचे राजीनामे ही चूक गंभीर आहे, अशा प्रकारचा आरोप डॉक्टर खरेवर करण्यात आला. आणि नवीन मंत्रिमंडळात जे मंत्री घेतलेले आहेत, तो म्हणजे शिस्तभंग आहे. दलिताचे प्रतिनिधी घेतले ना नव्या मंत्रिमंडळात, तर तो काय आहे? शिस्तभंग आहे. अशा प्रकारचा आरोप करून त्यांची या काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली डॉक्टर खरेंची. आणि हे उदाहरण बाबासाहेबांनी दिलंय. म्हणजे संयुक्त मतदारसंघाची मागणी डावलल्यानंतर दलितांचं काय होतंय, त्याचं उदाहरण बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी हे उदाहरण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारची ही प्रक्रिया या संयुक्त मतदारसंघ डावलण्यामुळे झालेली आहे. आणि मग नोव्हेंबर 19 हे या ठिकाणी हे जे पुणे करार झाला, या पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदन मालवीय, गांधीजीच्या वतीने मुकुंद, रामराव जयकर, श्री राजगोपालचारी, कन्हैयालाल मुंशी, तेज बहादूर हे पुणे करारावर ह्या लोकांनी सह्या केलेल्या आहेत. आज 17 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर झाला, त्यावेळेस ह्या सगळ्यांनी याच्यावर सह्या केलेल्या आहेत. तर 1935चा गव्हर्नमेंट ॲक्ट जो होता, 1935चा सरकारचा कायदा, या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये संयुक्त प्रांतात 20, मद्रासमध्ये 30, हे जे मी सांगितलं तुम्हाला, यानुसार आम्हाला प्रतिनिधी मिळाले होते 151 राखीव जागेतून 151 मिळाले. आणि संयुक्त मतदारसंघ जर अस्तित्वात आला असता तर आम्हाला फक्त 78च उमेदवार मिळणार होते. तर हे 78 उमेदवार म्हणजे कमी झाली ना आमची संख्या, आणि 151 म्हणजे अधिक झाली संख्या. म्हणजे उलट आम्हाला राखीव जागेमुळे काय मिळाले? अधिकचे उमेदवार मिळाले. परंतु खऱ्या अर्थानं जर याच्यावर विचार केला तर हे 78 उमेदवारच आमच्या कामाचे होते. 151 हे उमेदवार आम्हाला आमच्या कामाचे नाहीत. 1935च्या कायद्यानंतर सुरुवातीला 148 मिळाले होते आणि 1935चा जो कायदा करण्यात आला, ब्रिटिश सरकारने जे 35चा कायदा केला, त्या कायद्याअंतर्गत आम्हाला 151 मिळाले. म्हणजे पुन्हा 48मध्ये वाढ झाली. तर अशा प्रकारचे हे प्रतिनिधी आमचे असताना सुद्धा सभागृहामध्ये ते निर्णय घेऊ शकत नाहीत. विविध पक्षाचे उमेदवार असल्यामुळे ते आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. अशा प्रकारची प्रक्रिया ही झाली. आणि त्याचबरोबर हे जे खरेंचं जे प्रकरण आहे त्यांना डावललं आणि 1943 साली अस्पृश्यांची अखिल भारतीय परिषद, म्हणजे बाबासाहेबांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आमच्यावर कशा पद्धतीनं संयुक्त मतदारसंघ डावलल्यानंतर जे आमच्यावर जे काही अन्याय झाले, ते अन्याय कशा प्रकारे झाले हे बाबासाहेबांनी या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. आता ती उदाहरणं सांगण्यापेक्षा मी थोडंसं पुढे जातो. आणि पुणे करार ही कृती शून्य व्हावी यासाठी उमेदवार निवडीचं धोरण जे आहे सरकारनं, म्हणजे काँग्रेस सरकारनं बदललं. आणि अस्पृश्यांना मंत्री व्हायचं असेल तर त्यांनी त्यांची व्याप्ती आणि त्यांची गुणवत्ता प्राप्त केली पाहिजे, अशा प्रकारची अट घातली. कठोर पक्षीय शिस्तीचं बंधन घातलं, म्हणजे पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. आणि ही कठोर अशा प्रकारची पक्षाची जी शिस्त आहे, आणि आमच्याकडे शिक्षणाचा अभाव असल्यामुळं आमच्याकडं पात्रता कायदा अस्तित्वात आल्याबरोबर थोडाच तयार होणार आहे. आमचे लोक शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, त्यांच्याकडे पात्रता निर्माण झाली पाहिजे. बाबासाहेबांसारखे शिकलेले जे लोक आहेत त्यांच्या काळातले असे किती लोक होते बोटावर मोजण्या इतके. तर अशा प्रकारची अट ह्या काँग्रेसनं पुढे घातली. त्याच्यामुळं राखीव जागेच्या माध्यमातून सुद्धा किंवा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहण्यासाठी सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या अटी घातल्यामुळं आम्हाला त्याच्यात प्रवेश मिळाला नाही. म्हणून काँग्रेसला न आवडणारे ते प्रश्न विचारू लागले. आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या नियंत्रणात होते, कठोर पक्षाच्या शिस्तीचे बंधन होते. आणि
ज्यावेळेस आमचा उमेदवार काँग्रेसच्या बैठकीमध्ये जर काँग्रेसला न आवडणारे जर प्रश्न विचारत असेल, तर त्याला तो विचारू शकत नव्हता. कारण तो जर विचारला, तर पक्षातून त्याला हाकललं जात होतं. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही अन्याय करणाऱ्या ज्या काही घडामोडी आमच्या संदर्भात घडून आल्या, त्या प्रक्रिया ह्या सगळ्या घडून आल्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं पुणे कराराचा या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि तो फटका आम्हाला आजही सहन करावा लागत आहे आणि ही सहन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून यातून जर आम्हाला सुटका करून घ्यायची असेल आणि ही सुटका व्हावी असं मला वाटत असेल, तर खऱ्या अर्थानं इथला जो बहुजन समाज आहे, मग SC, ST, OBC याच्याबरोबरच इथला जो OBC वर्ग आहे, तो OBC वर्गसुद्धा या ठिकाणी कशा भारतामध्ये बाबासाहेबाच्या विचारावर कसा जोडला जाईल, याच्यासाठी इथल्या दलित चळवळीनं अधिक मोठ्या प्रमाणात इथल्या प्रस्थापित सरकारच्या मागे न लागता, इथल्या पक्षाला बळी न पडता हे एकवटण्याच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न करता येतील, हे प्रयत्न जर या ठिकाणी केले, तर खऱ्या अर्थानं 85% लोक जसं कानशिराम म्हणतात, ते 85% लोक जर या ठिकाणी एकत्र झाले, तर इथल्या दलिताच्या प्रश्नावर सभागृहात माणूस म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका घेणारं सरकार अस्तित्वात आल्याशिवाय राहणार नाही आणि मग ते राहण्याच्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळामध्ये या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं मांग-महार ही जी दोन आहेत, हे दोन लोक जर खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जर एकत्र झाले, तर इथलं जे महाराष्ट्रातलं कोणतंही सरकार असेल, हे सरकार महार-मांग एकत्र येऊन निवडून दिलेले जे उमेदवार आहेत, हे एकत्र येऊन राखीव मतदारसंघातून, कारण मतदारसंघ कुठलेही असो, मग प्रत्येक मतदारसंघामध्ये मांगाचे आणि महाराची मतं आहेत आणि मांगाच्या महाराच्या मताचं जर तुम्ही गणित घातलं, तर गणित घेत असताना इतर जे प्रस्थापित व्यवस्थेतले जे उमेदवार आहेत, त्यांचे अनेक उमेदवार तिथं उभे राहतात. मग ते जे उमेदवार आहेत, त्यांना ज्या उमेदवाराला मांगाचा आणि महाराचा एकत्रितपणे पाठिंबा राहील, तो उमेदवार तुमचं ऐकेल की नाही सभागृहात? तर तशा प्रकारचे उमेदवार निवडून देण्याची प्रक्रिया जर महाराष्ट्रात घडली, केवळ आणि मांग महाराच्या माध्यमातून जर घडली, तर इथला प्रस्थापित व्यवस्थेतला जरी उमेदवार असला, तरी पुढची निवडणूक लक्षात घेऊन तो म्हणेल, इथला जर मांग महार जर माझ्या विरोधात गेला, तर पुढच्या वेळेस मी निवडून येत नाही. म्हणून मांगा महाराचे प्रश्न जे आहेत, ते प्रश्न मला सभागृहात उचलून धरले पाहिजेत, हे त्याला वाटेल आणि त्याच्याबरोबरच राखीव मतदारसंघातून जाणारे जे उमेदवार आहेत, हे उमेदवारसुद्धा ज्यावेळी आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडतील, त्यालासुद्धा तो सपोर्टिंग करेल आणि सपोर्टिंग केल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला ज्या न्याय मिळणाऱ्या गोष्टी आहेत, त्या न्याय मिळणाऱ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये घडून येऊ शकतात. कारण दलिताच्या विरोधात केंद्र सरकारनं निर्णय घेतला होता एकदा. तर निर्णय घेतल्यानंतर मायावती सभागृहामध्ये उठून उभी राहिली आणि दलिताच्या एकूण प्रश्नावरती एकटीच ओरडत होती आणि ही ओरडत असताना संपूर्ण सभागृह मायावतीच्या प्रश्नाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. जे अस्पृश्यांचे प्रतिनिधी होते त्यांनी तरी पाठिंबा द्यायला पाहिजे होता, परंतु दिला नाही. मायावती रडली आणि तिनं सांगितलं, मी ह्या सभागृहाचाच राजीनामा देते आणि मी बाहेर जाऊन लोकांमध्ये रडते. अशा प्रकारची भूमिका मायावतीने घेतली होती. हे सगळं कशामुळं घडून आलं, तर केवळ आणि केवळ पुणे करारामध्ये जे निर्णय घेतले गेले, ते निर्णय आमच्या विरोधी अशा प्रकारचे निर्णय झाल्यामुळे आजपर्यंत आम्हाला ते भोगावं लागतंय. तर हे भोगण्याचं जे फळ आम्हाला मिळालेलं आहे, त्याच्यात कसा बदल करता येईल, या इथल्या ज्या चळवळीतल्या संघटना आहेत, चळवळीतले जे लोक आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. एवढंच या निमित्तानं या ठिकाणी आपल्याशी मला संवाद साधता आलं आणि हे संवाद साधत असताना आपण अतिशय शांतपणे ही जी भूमिका मी पुणेकराच्या माध्यमातून या ठिकाणी मांडली, आपण सर्वजण मला ऐकलात. या भूमिकेमध्ये जे काही योग्य असेल, त्या योग्य गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करायला हरकत नाही. याच्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील, त्या आपण दुरुस्त कराव्यात आणि आपण ते समजून घ्यावं, एवढं या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम, धन्यवाद.